जर इंस्टाग्रामवर मला सगळ्या गोष्टी समजतायत तर मी इंटेरियर डिझायनर का लावावा? काय होतं सर, इंस्टाग्रामवर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी कलेक्ट करताय, त्या तुमच्या घरात बसतायत की नाही, तुमच्या घराचा साईज काय. जेव्हा काही रील्स पाहिल्या तर एक इंटेरियर डिझायनरला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर आम्ही सांगितलं की 795 स्क्वेअर फीटचं आमचं घर आहे, तर तुमचे चार्जेस किती होते. त्यांनी आम्हाला सांगितलं माझे चार्जेस असतील 15 लाख रुपये मिनिमम. त्याच्यानंतर तुम्ही जे झुमर लावाल, जे एक्स्ट्रा काही लावाल त्याचे वेगळे. म्हणजे 2 BHK फ्लॅटसाठी 800 स्क्वेअर फीट एरियासाठी जर त्यांनी आम्हाला 20-22 लाख रुपये सांगून दिले ऑलरेडी, तर तुम्हाला काय वाटतं हे बरोबर आहे का? कसं ॲप्रोच राहायला पाहिजे? लोक घाबरतात का सर इंटेरियर डिझायनर लावायला? याच कारणांमुळे की आजकाल जर कार्पेट एरिया हा कमी कमी होत चालला आहे. जर तुम्ही बघितलं तर. आणि मग तो जो डायनिंग टेबल आहे तो येतो हॉलमध्ये आणि हॉलची जागा कमी होते. तर तुम्हाला काय वाटतं की डायनिंग टेबलची गरज आहे का? की तुम्ही इंटेरियर डिझायनर हायर करताय तर तुम्हाला जो आहे त्याला मिनिमम थोडंसं वास्तूचं नॉलेज पण पाहिजे, गरजेचं आहे. की त्यांनी कळत नकळत तुमच्या त्या छोट्याशा रेमेडीज पण केल्या पाहिजे. की आपण जेव्हा बसतो सोफ्यावर, पाहुणे आले, त्याचं तुम्ही माझ्या घरी आलात बरोबर, तर तुम्ही बसल्यानंतर की किंवा कुठलाही एक माणूस बसल्यानंतर, पाहुणे बसल्यानंतर त्यांना बेडरूम व्हिज्युअलाइज नाही झाली पाहिजे, दिसली नाही पाहिजे समोरासमोर. बरोबर आहे. कॉम्प्लिमेंटरी मी माझं सांगतोय, मी कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला एक 3D बनवून देतो घराचं. ओके. माझ्या कामाची पद्धत आहे की मी कॉम्प्लिमेंटरी 3D बनवतो. ते एक व्हॉट्सअपचा ग्रुप क्रिएट होतो, त्याच्यावर त्यांचे फॅमिली मेंबर्स, ऑफिसचा माझा स्टाफ, डिझायनर टीम, सुपरवायझर, आम्ही सगळे एका पेजवर येतो. सर एक 2 BHK फ्लॅटला इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला किती दिवस लागू शकतात? आमचं बघा, मी माझं सांगतो की काम चालू केल्यास एकही दिवस काम माझं बंद नसतं. सर आता कलर कॉम्बिनेशनचं जसं तुम्ही सांगितलं की सोफ्याचा कलर जो असतो त्यावेळेस तुमचा कर्टनचा कलर पाहिजे, तसंच अजून कोणकोणते कलर कॉम्बिनेशन घरामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतात? जी ड्राय बाल्कनी असते, आता याच्यात 2 ऑप्शन आले परत. ड्राय बाल्कनी इन्क्लुडेड विथ द किचन असते, बिल्डर देतो, किंवा ड्राय बाल्कनी ही बाहेर असते किचनच्या. 2 ऑप्शन झाले आता. तर तुम्ही काय सजेस्ट करा? इंटेरियर डिझायनरकडून किंवा एखाद्या पेंटरकडनं फर्निचर व्हायच्या आधीच कोटेशन नका काढत जाऊ. फर्निचर झाल्यानंतर कोटेशन काढायचं. तुमच्या वॉर्डरोबची बॅक वॉल ती मायनस होते त्यातून. बरं, मायनस होते त्यातून की तुम्ही 7x7 तेवढा स्क्वेअर फीट कमी झाला ना पेंटिंगमध्ये. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे इंटेरियर डिझायनर रणजित गायकवाड सर. सर नमस्ते. मित्रांनो, काय झालं की माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले. 5 वर्षामध्ये माझ्या बायकोचे जेवढे भांडणं झाले नाही तेवढे आमचे भांडणं झाले जेव्हा आमच्या घराचं पोझिशन आम्हाला मिळत होतं आणि आम्हाला आमच्या घराचं इंटेरियर करायचं होतं. हाच एक सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा असतो. जेव्हा आपण घर घेतो तेव्हा इतकं विचार करत नाही. घर घेताना आपण घेऊन टाकतो, कारण ते कोटीचं राहू द्या, 1.5 कोटीचं राहू द्या, पण इंटेरियर करताना आपल्या घरामध्ये खूप जास्त चर्चा होते. याचं सगळ्यात मेन कारण मला असं वाटतं की माझ्या बायकोच्या मैत्रिणीचं घर तिच्याहून जास्त चांगलं असेल आणि तिला, माझ्या बायकोला जर ते अजून चांगलं करायचं असेल तिचं घर, त्यासाठी हे सगळं डिस्कशन असतं आणि तीच ही रस्सी खेच असते सर. तर सर आता हे तर मी माझ्या घरातलं एक उदाहरण सांगितलं. तुम्हाला काय वाटतं की लोक इंटेरियर डिझायनिंग या मुद्द्याला किती सिरियसली घेतात आणि किती सिरियसली घेतलं पाहिजे? आत्ता पहिल्यापेक्षा जर तुम्ही म्हणाला सर, तर पहिल्यापेक्षा इंटेरियरकडे कल खूप वाढलेला आहे लोकांचा. आणि काय झालंय, फ्लॅट घेतला म्हणजे इंटेरियर करणं मूलभूत गरज बनलेली आहे इंटेरियर. कारण घरात आल्यानंतर एक घराला होमली टच पाहिजे, की घरात आल्यानंतर थोडंसं वाटलं पाहिजे की आपण थकून बागून आलो, तर घरात आल्यानंतर थोडी शांतता हवी आहे. तर इंटेरियरकडे कल तर माणसांचा भरपूर प्रमाणात आहे. आता प्रत्येक, म्हणजे ज्यांनी फ्लॅट घेतला त्याची इच्छा आहे की इंटेरियर करायचं. बरोबर आहे. येस सर, जेव्हा आता मी माझ्या घराचं इंटेरियर करत होतो, तर आता काय झालं की बायकोने मला मागच्या 3 वर्षामध्ये, म्हणजे जेव्हा मी घर बुक केलं आणि जोपर्यंत मला घर मिळतंय तोपर्यंत कमीत कमी 1000-1500 रील पाठवल्या असतील. बरोबर. इंस्टाग्रामवर की हे बघे आपण असं करू, देवारा असा करू, आपण बेडरूमला असं करू, हॉलमध्ये या रंगाचा सोफा पाहिजे, अशा रील पाठवल्या असतील. जर इंस्टाग्रामवर मला सगळ्या गोष्टी समजतायत तर मी इंटेरियर डिझायनर का लावावा? काय होतं सर, इंस्टाग्रामवर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी कलेक्ट करताय, त्या तुमच्या घरात बसतायत की नाही, तुमच्या घराचा साईज काय. तुम्ही समजा एखादी फुल वॉल टीव्ही युनिटची घेतली, पण ती तुम्हाला तिथं मिळतच नाहीये.
तर ती रील सेव्ह करण्यात पण पॉईंट नाही, पाठवण्यात पण पॉईंट नाही. लॉजिकली पाहिजे बरोबर. की आपल्या घराला शोभेल असं साजेसं असं घर बनणं किंवा साजेसं असं फर्निचर, एकदम मिनिमम फर्निचर, जास्त गर्दी किंवा हे पाहिजे ते पाहिजे, आपल्याला गरज किती आहे आणि त्यातून आपल्याला उपभोग काय गोष्टींचा घेता येईल. म्हणजे हिडन ड्रॉवर्स, कीसाठी आपण एक हिडन स्टोरेज बनवू शकतो. बरोबर. धान्याच्या कोठ्या असतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. इंटिरियर डिझायनिंग म्हणजे फक्त डिझायनिंग नाही, तर तुम्हाला ह्या सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन जाणून घेऊन त्याला इम्प्लिमेंट करायचं तुमच्या घरात आणि ते डिझायनिंग मध्ये करायचंय. म्हणजे तुमचं बजेट जर प्रत्येकाचं बजेट तर मोठं नसू शकतं. एक्झॅक्टली. 15 लाख 20 लाख 2 BHK साठी 10 लाख तुमचं बजेट नसू शकतं. बरोबर. तर तुमचं जे बजेट आहे त्याला आपण डिझायनिंग मध्ये कसं उतरू शकतो की त्याने घर तुमचं सुशोभित आणि चांगलं दिसेल. बरोबर. बरोबर. की त्या बजेटमध्ये बनवायचंय. ते इंटेरियर डिझायनरचं काम आहे सर. की तुम्ही 4 रील आपल्या बजेटमध्ये आहेत का, कुठलं केलंय, हे करण्यापेक्षा तुम्ही एक इंटेरियर डिझायनर हायर करा. त्याला मला हे आवडतंय, एक प्रॉडक्ट द्या, एक वस्तू द्या घरातली, त्या रूम मधली, लिव्हिंग रूम मधलं हे टीव्ही आवडतं, तो त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी डिझाईन करेल. बरोबर. कन्सेप्ट थीम करावी लागेल ना. करेक्ट. की हा पार्ट आला तर ह्याला मॅच मध्ये तो केला पाहिजे, त्याला काहीतरी मॅच हे केलं पाहिजे. हे असं केलं तर तुम्हाला ते इंटिरियरचा फील तुम्हाला करायचं, नाही तर फक्त फर्निचरची गर्दी. बरोबर. म्हणजे एक एक वस्तू आपण ऍड करतो आणि मग त्याच्यामध्ये असं होऊन जातं की इतकी गर्दी होऊन जाते की चालायला जागा नसते. असंही आपण भरपूर वेळा पाहिलंय. बरोबर आहे सर. आता याच्यामध्ये एक गोष्ट येते की आता एक कॉल केला होता आम्ही जेव्हा काही रील्स पाहिल्या, तर एक इंटेरियर डिझायनरला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर आम्ही सांगितलं की 795 स्क्वेअर फीटचं आमचं घर आहे, तर तुमचे चार्जेस किती होते. त्यांनी आम्हाला सांगितलं माझे चार्जेस असतील 15 लाख रुपये मिनिमम. त्याच्यानंतर तुम्ही जे झुमर लावाल, जे एक्स्ट्रा काही लावाल त्याचे वेगळे. म्हणजे 2 BHK फ्लॅटसाठी 800 स्क्वेअर फीट एरियासाठी जर त्यांनी आम्हाला 20-22 लाख रुपये सांगून दिले ऑलरेडी. हे तर म्हणजे घराच्या किमतीपेक्षा पण ते 30-40% त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं. तर तुम्हाला काय वाटतं, हे बरोबर आहे का? कसा अप्रोच राहायला पाहिजे? लोक घाबरतात का सर इंटेरियर डिझायनर लावायला याच कारणांमुळे की पहिल्याच कॉलवर आम्हाला असं ऐकायला येतं की 15 ते 20 लाख रुपये तुम्हाला भरावे लागते. ते जे इंटेरियर डिझायनर आहेत ना सर, आता त्यांचं काम वेगळ्या पद्धतीचं असेल. मी माझ्याबद्दल बोलू शकतो. येस. मी दुसऱ्यांबद्दल बोलण्यापेक्षा मी माझ्याबद्दल बोलू शकतो. करेक्ट. तर मी काय करतो, जेव्हा तुम्ही मला अप्रोच करता तर आम्ही एक प्लॅन घेतो तुमचा, फ्लोअर प्लॅन. बरं. असं टेंटेटिव्ह कोटेशन तर पहिली गोष्ट कुणालाच देता येत नाही की 15 लाख रुपये. करेक्ट. तुम्ही काय करणार आहात हे जर कस्टमरला कळलं तर तो तुम्हाला काम देईल ना. लॉजिकली परफेक्ट. की तुम्हाला जर मी काय काम देतोय, मी काय करतोय तुमच्या घरात, किंवा मी टीव्ही युनिट बनवतोय, मी एक सोफा देतोय, मी वॉल मोल्डिंग करतोय, वॉल पॅनलिंग करतोय, इथे डिको करतोय, किचन ॲक्रेलिक मध्ये करतोय, किचनला इतके टँडम आहेत, किती प्रोफाईल शटर्स यूज करतोय, वॉर्डरोब स्लायडिंग आहे की ओपनेबल आहे, हे जर तुम्हाला कळलं, जर त्याची कॉस्टिंग कळली तर तुम्ही मला व्यवस्थित हे करता, डील करता. बरोबर. तर आम्ही त्याला कोटेशन देतो कस्टमरला. कोटेशन कस्टमरला दिल्यानंतर त्याच्या खाली मटेरियल लिस्ट पण देतो. काय होतं, उधळं बोलून फायदा नसतो, की तुम्हाला डिटेल्समध्ये जाऊ द्या. म्हणजे एक पारदर्शकता राहते क्लायंटमध्ये आणि आपल्यामध्ये. वादाचं कारण म्हणजे इंटेरियर डिझायनर बरोबर सहसा मी पण ऐकतो की क्लॅशेस होतात सर. होतात. तर आमचे होत नाहीत, कारण आमचे मतभेद होऊ शकतात, मनभेद होणार नाहीत. बरोबर. मतभेद कशामुळे, सर नाही हेच करा, असं करूयात, छान दिसेल. माझं काम काय, तुम्हाला सजेशन द्यायचं. मी काय, आणि माझं वैयक्तिक कसं आहे, मी डिझायनिंग चार्जेस घेत नाही बिलकुल. पण डिझायनिंग चार्जेस घेत नाही मी, कन्सल्ट करायचे पैसे घेत नाही. मी जेवढ्याचं तुमचं स्क्वेअर फीटचं काम आहे तेवढेच पैसे घेतो. हा माझा मी प्लस पॉईंट समजतो. बाकी इंटेरियर डिझायनरपेक्षा हा माझा प्लस पॉईंट असू शकतो कदाचित. भरपूर माझ्यापेक्षा खूप चांगलं काम करणारी लोक मार्केटमध्ये आहेत. मी माझा एक प्लस पॉईंट हा सांगू शकतो की बाकीच्यांपेक्षा मी ते पैसे घेत नाही. बेसिकचं म्हणाल ना सर, की तुम्हाला कोटेशन दिल्याशिवाय क्लायंटला कळणारच नाही की तुम्ही काय करताय. मी जर तुम्हाला म्हटलं होतं की सर मी 15 लाख रुपये देतोय, 15 लाख रुपये होतील, पण तुम्ही मला दुसरा क्वेश्चन तुमचा असेल, बाबा 15 लाख त्याच्यात तुम्ही देतात काय आम्हाला, ते सांगा ना. ते कॉस्टिंग बरोबर त्याच्या खाली, आणि सोपं कॉस्टिंग म्हणजे 4 ओळीचा निबंध लिहिल्यासारखं कॉस्टिंग देण्यापेक्षा सुटसुटीत 7.x7.3 वॉर्डरोब त्याची कॉस्टिंग, आणि खाली मटेरियल लिस्ट तर तुम्ही देतायच.
ह्या गोष्टी फक्त सॉर्टेड ठेवायच्या क्लायंट बरोबर, किंवा क्लायंटने ह्या जर सॉर्टेड ठेवलं तर तुमच्या भविष्यातले हेच नाही होणार, तुमचे क्लॅशेस नाही होणार. सॉर्टेड आहे ना सर. तुमच्या पेपरवर जर असेल की मटेरियल बाबा मी BWBचा प्लायर देतोय, ह्या ब्रँडचे लॅमिनेट देतोय, समजा मी रिअल टचचे हेटीचे चॅनल देतोय, हॅफलेचे हिंजेस देतोय, फाल्कोफिक्सचा फेविकॉल देतोय, सेंट गोबिनच्या तुमच्या POPच्या जे प्रॉक्सच्या शीट येत आहेत, तर एवढं जर पॉलिकॅपच्या वायर देतोय, एवढं जर तुम्हाला क्लिअर असेल तर माझ्याकडनं कदाचित एखादं मटेरियल चुकलं, अंतनं चुकू शकतं, सुपरवायझर आहे समजा अंतनं चुका रे, तरी तुम्ही मला म्हणू शकता की रंजित अरे आपण हे लिहिलंय, तू हे आणलंय, किंवा तुम्ही उद्या काही म्हणाल तर मी म्हणू शकतो की सर मी तुम्हाला अशा पद्धतीत सगळं व्यवस्थित क्लिअर. त्यामुळे आमच्यात खूप पारदर्शकता असते माझ्या व्यवहारात, बरोबर, की एकदम ट्रान्सपरन्सी. जर काम वाढेल लॉजिकली पैसे वाढतील, काम कमी होईल तर पैसे कमी होतील. आता मी अशा बऱ्याच लोकांची अर्धी सोडलेली कामं केलीत सर, म्हणजे आत्ताच अनुभव सांगतो. ओके. याच्यात काय झालंय माहितीये का, लोकांना कोटेशन देताना एक XYZ कोटेशन दिलं जातं, ओके, आणि त्याच्यानंतर मग आपण पैसे पे करतो, एक क्लायंट म्हणून पैसे पे करता, त्याच्यानंतर त्याची कॉस्टिंग वाढत जाते. म्हणजे सर मला जर आता 10 लाखाचं कोटेशन दिलं तर असं होतंय मार्केटमध्ये की ते नंतर मग 12, 13, 14 लाख रुपये एंड ऑफ द डे लागून जातात जेव्हा सगळं काम पण जर काम वाढलं तर लॉजिकली तुम्हाला पण ते देणं भाग आहे. काम जर म्हणजे मी जर सांगतोय मी ॲज अ कस्टमर, एक तुम्ही वॉलपेपर लावलाय किंवा हे डिस्प्ले युनिट तुम्ही केलं, हे जर तुमच्या कोटेशन मध्ये लिहिलेलं नसेल आणि हे जर बनलं तर तुम्हाला ते द्यावं लागणार. बरोबर. पण काही लोक काय करतात, नाही सर ह्याचं हे नाही ते नाही, तर हे सगळं एकदा सविस्तर बोलून बसून एक्सप्लेन करून जर केलं, म्हणजे दोघांनी एकमेकांना बरोबर सॉर्टेड करलं, तर तुम्हाला काम होईपर्यंत आनंदच आनंद, त्याच्यात तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सर तुम्ही आतापर्यंत सगळ्यात जास्त कॉस्टिंग लागलेली असं काम कोणतं आणि सगळ्यात कमी कॉस्टिंगचं काम कोणतं? सर म्हणजे मी किचन ट्रॉलीचं पण काम केलेलं आहे. ओके. ते 50,000-1,000चं असेल, आणि मी खरं सांगतो मी कामाला नाही म्हणतच नाही, जेही काम असेल तुम्ही करतो. आणि दुसरं म्हणजे आत्ता मी 50 लाखापर्यंतचं 1 करोड रुपयापर्यंतचं अशी कामं केलेली आहेत. बंगलोरची असते. बंगलोरची आहेत. आत्ता आपल्या नाशिकचे SP आहेत झगडे साहेब, त्यांचं आत्ता मी 3 BHK 2 BHK मर्ज करून मोठं काम करतोय, ते पण आत्ता माझं चालू आहे. युवराज चौधरी म्हणून आहेत, त्यांचं मोठं काम आहे बंगलोचं, ते काम चालू आहे. अशी भरपूर कामं. बघा सर, माझं रेट कमी आहे, माझं पारदर्शकता आहे, मी काम देतोय, तर लोकांचा फ्लो पण चांगला आहे माझ्याकडे. करेक्ट की आणि कस्टमर फॅमिली होऊन जातो. हो, म्हणजे काही लोक जर म्हणत असतील की कस्टमरनी पैसे बुडवले, कस्टमरनी हे केलं, तर ही म्हणजे कन्सेप्ट मला नाही वाटत की ही खरी असेल. करेक्ट. की कस्टमरला जर तुम्ही सॉर्टेड सगळं व्यवस्थित दिलं, हा माणूस हाताने काम करतो, छोटं 19-20 होत राहतं, बरोबर आहे, त्याला जर तुम्ही टॅकल व्यवस्थित केलं, प्रेमाची भाषा ठेवली, त्याला जर रिस्पॉन्ड व्यवस्थित केला, तुमचे पैसे, मला आजपर्यंत खूप रेअर असतं, 100तून 50 मधनं एखादी केस असते की जो पैसे जे एखाद्या क्लायंटकडनं पैसे राहतात. सर आता एक इम्पॉर्टंट पार्ट येतो की समजा आजकाल जर पाहिलं कार्पेट एरिया हा कमी होत चाललाय. जर तुम्ही बघितलं तर की खूप जास्त कमी होत चाललाय कार्पेट एरिया, आणि अशा कार्पेट एरियामध्ये किचनचा आता कन्सेप्टच आता खूप संपल्यास जमा आहे. आणि मग तो जो डायनिंग टेबल आहे तो येतो हॉलमध्ये, आणि हॉलची जागा कमी होते. तर तुम्हाला काय वाटतं की डायनिंग टेबलची गरज आहे का? तुम्ही जेवढे आतापर्यंत काम केले असतील त्या लोकांनी डायनिंग टेबलची जागा ॲज अ डायनिंग टेबलच यूज केली का, आणि तुम्हाला काय वाटतं ती केली पाहिजे का? हे बघा, ह्याच्यात आहे ना 2-3 गोष्टी आहेत. एक तर डायनिंग टेबलची तुम्हाला गरज किती आहे लॉजिकली. तर आता डायनिंग टेबल असे आले की फोल्डिंग डायनिंग टेबल आलेच, वॉलवरनं फोल्डिंग करू शकतो, बरोबर. किंवा मी माझ्या पेजवर रील्स पण आहेत की मी असं फोल्डिंग डायनिंग टेबल करत, त्यातून बेंच येतो, तो डायनिंग टेबल फ्लॅप होतो. असे भरपूर प्रकार आहेत डायनिंग टेबल फोल्डिंग करण्याचे. ओके. किंवा तुम्ही सेंटर टेबलला पण ॲज अ डायनिंग टेबल म्हणून ऍक्सेस करू शकता. तो जर असा स्लाइड केला, बरोबर, मोठा होईल, त्याच्या खालून बेंचेस आहेत, करेक्ट, तर ते यूज करू शकता. पण जर तुमची लिव्हिंग रूमची साईज कमी असेल आणि तुम्हाला डायनिंगसाठी ऑप्शन नसेल आणि डायनिंग टेबलची गरज असेल, तर तुम्ही 100% फोल्डिंग डायनिंग टेबलकडे गेलं पाहिजे, बरोबर. कारण तुम्ही जर डायनिंग टेबल ठेवाल, तुमच्या घरात
जागा कमी आहे लिव्हिंग रूमची. बरोबर. आणि डायनिंग टेबलवर तुम्ही लॉजिकली बघा, आपण डायनिंग टेबलवर आपल्या घरात जर बघितलं तर त्याच्यापेक्षा जेवणापेक्षा त्याच्यावर पसारा जास्त असतो. एक्झॅक्टली. माझं पहिलंच असतं की मी ट्राय करतो की मिनिमम मध्ये किती घर छान दिसेल, आणि ते येणार आपण काहीतरी तिथं ठेवून जाणार, तो एक ठेवायची जागा होऊन जाते डायनिंग टेबल. त्यापेक्षा जर गरज असेल तर फोल्डिंग, म्हणजे कोणाला मांडी घालून जेवायला बसताच येत नसेल, पॅरेंट्स असतात आपले किंवा काही त्यांच्या आधार, फोल्डिंग डायनिंग टेबलमध्ये खूप चांगले ऑप्शन्स आहेत सर. मध्ये पण खूप ऑप्शन हे, आणि ते एक वॉल पॅनल म्हणून पण छान दिसतं. हो हो हो, हे इंटरेस्टिंग वाटलं मला. फोल्डिंग तुम्ही डायनिंग टेबल घेऊ शकता, किंवा जरी तुम्ही नॉर्मल घेतला तर त्याला असे स्लायडिंग ते बाहेर निघतं, म्हणजे ती जागा पण नंतर हे होऊ शकते. हा, तो सेंटर टेबल पण बनतो. सेंटर ऑप्शन आहेत मार्केटमध्ये, रेडीमेड मध्ये पण ऑप्शन आहेत, अशा आहेत भरपूर ऑप्शन आहेत. मग आपण असं ह्या पद्धतीत करू शकतो. बरोबर. आणि जर जागा चांगली असेल तर छान वॉल पॅनेलिंग करून छान एखादा 4 सीटरचा सॉर्टेड असा डायनिंग टेबल आणला तर तो पार्टच वेगळा झाला, तो खूप सुंदर दिसतो. बरोबर आहे. हा, पण त्याला तेवढं ठेवणं पण गरजेचं आहे. ती बॅक वॉल पण छान करणं, बॅक वॉल चांगली झाली पाहिजे, बॅक वॉल चांगली, वरतून एक आलं खाली, मग त्या लुक वाईज खूप सुंदर दिसत आहे. कारण आता खूपदा काय होतं माहिती का, माणूस घरात आल्यानंतर आपलं जे होतं पहिलं की किचन दिसलं नाही पाहिजे, आता ओपन किचन कन्सेप्ट आलाय. मग ओपन किचनला तिथं तुम्ही ब्रेकफास्ट काउंटर करू शकता. ब्रेकफास्ट काउंटर, ओके. मग तिथंच तुम्ही त्याला ॲज अ डायनिंग टेबल पण यूज करू शकता. बरोबर आहे. की तो ब्रेकफास्ट काउंटर आला एल शेप मध्ये, पुढे घेतला तुम्ही, त्याच्या खाली स्टोरेज झालं पलीकडच्या बाजूने किचन मध्ये, करेक्ट. आणि इकडनं थोडंसं वरनं थोडं हँगिंग लावल्या आणि तुम्ही तो जेवणाला यूज केला तर तो छान दिसेल. लाईक बार काउंटर, ब्रेकफास्ट काउंटर, हा, तो डायनिंग टेबल म्हणूनही तुम्ही यूज करू शकता ओपन किचन कन्सेप्ट मध्ये. बरोबर आहे. हे बघा, आता आपण फक्त एक डायनिंग टेबल बद्दल डिस्कस केलं तर किती सारे ऑप्शन आपल्याला कळाले इथं, म्हणजे की फोल्डिंगचं डायनिंग टेबल, त्याच्यानंतर वॉलला जो येतो तो, नंतर ते स्लायडर. गोष्ट तीच आहे की जेव्हा आपण एखाद्या इंटेरियर डिझायनर सोबत जेव्हा अशा गप्पा मारतो ना, तर त्या व्यक्तीकडे त्या आयडिया असतात, कारण त्यांनी आजपर्यंत 100-200 घरांचं इंटेरियर केलेलं असतं. आपण जेव्हा रीलमध्ये बघून ती गोष्ट करतो तर ती ऍडजस्ट होणं आपल्या घरामध्ये ते किती फिजिबल आहे आणि किती नाही याचा विचार आपल्याला करावा लागतो. सर, आता एक जनरलाइज मला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा एखादं घर तुम्ही बघतात, की एखादा, म्हणजे मी आलो तुमच्याकडे की सर माझं 795 स्क्वेअर फीटचं घर आहे, तर तुमची प्रोसेस काय असते सर? स्टार्ट टू एंड प्रोसेस काय असते? त्याला तुम्ही कसं बघाल की तुम्ही कोणकोणत्या वॉलवर कॉन्सन्ट्रेट कराल? म्हणजे मी आता तुमचा पहिला थॉट की आता मला असं करायचंय, मग या गोष्टी तुम्ही लक्ष देतात, त्या कसं करतात तुम्ही? बघा सर, काय होतं, समजा तुम्ही मला अप्रोच केलात, मी परत मागच्याच म्हणून होतो की तुमचा पहिला प्लॅन घेणं मला इम्पॉर्टंट आहे. प्लॅन घ्याल तुम्ही. आता इंटेरियर डिझायनर जर तुम्ही हायर करताय, मी तुमच्याशी एक मित्र म्हणून बोलत होता की तुम्ही इंटेरियर डिझायनर हायर करताय, तर तुम्हाला जो आहे त्याला मिनिमम थोडंसं वास्तूचं नॉलेज पण पाहिजे, गरजेचं आहे. की त्यांनी कळत नकळत तुमच्या त्या छोट्याशा रेमेडीज पण केल्या पाहिजेत. बरं, ओके. कळत नकळत, म्हणजे एखादा अगदीच घरात ड्रॉबॅक असेल आणि तुम्ही जर त्याला सांगाल तो कुजत त्या घरात राहील ना. हो हो हो, 100% राहू शकतो ना. आणि 100% कुठलंच घर वास्तू फ्लॅट तर बसतच नाही. 100% पुण्यात तर नाहीच होत सध्या. पण जेवढं करता येईल आपण त्याला कन्वर्ट करू शकतो गुड वाईब्स मध्ये. त्याला रेमेडीज करू शकतो. छोट्या छोट्या रेमेडीज असतात त्या करू शकतो आपण. असं मीही करतो. आम्ही वास्तू कन्सल्ट करायला जरी जातो मी, तर या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही रेमेडी म्हणून देतो. त्या तुम्ही कस्टमरला कळत नकळत त्या कलर कॉम्बिनेशन मध्ये करू शकता. हो, बरोबर. म्हणजे पहिला प्लॅन आल्यानंतर त्याचं एक बेसिक वास्तू बघतो आम्ही. बरोबर आहे. मग तो दिशेत आहे, विदिशेत आहे, कुठल्या बाजूला आहे, तो बघितल्यानंतर आपल्याला बेडचे पोझिशन्स कळतात. माणसाने झोपायचं कुठं डोकं करून, तर साऊथला, ईस्टला. ऑप्शनच नसेल तर पश्चिमेला चालेल, पण भय, भीती, शंका कायम त्या माणसाच्या मनात राहील पश्चिमेला असेल तर मग त्याला ते आपण सांगू शकतो ना की तुम्ही डोकं, म्हणजे आम्ही काय करतो, एक बघितल्यानंतर आम्हाला कळतं की बेड आता आपल्याला इथं ठेवायचा आहे. जर तो घरात करता पुरुष आहे तर त्याचा बेड डोकं साऊथला आलं पाहिजे. बरोबर. जर त्यांचा मुलगा आहे, विद्यार्थी आहे, तर त्याचं डोकं ईस्टला आलं पाहिजे. करेक्ट. ह्याच्या बेसिक गोष्टी आहेत ना सर. ह्याच्यावर तुमचं रूमचं डिझाईन फायनल झालं ना. जर मला कळलं की ह्या वॉलला मला बेड बसवायचा आहे, तर ऑब्व्हियसली की मी वॉर्डरोब या वॉलला घेणार आहे. बरोबर आहे. म्हणजे सॉर्टेड झाला आता तुम्ही. मग ह्याच्यावर मी कोटेशन देऊ शकतो तुम्हाला. ओके. मग तुमच्या रिक्वायरमेंट समजून घेतो आम्ही की बाबा बंक बेड पाहिजे, लहानच मुलं आहेत, रिक्वायरमेंट असते.
बंक बेड पाहिजे तर बंक बेडचं कोटेशन. नंतर तुम्ही कलर कॉम्बिनेशन, थीम मी त्या सायझेसमध्ये तुम्हाला बसवून देईल. करेक्ट. मग हॉलमध्ये सोफा आला, मग त्याचा प्रकाश कुठून येतो, कुठल्या दिशेला फ्लॅट आहे. मग समजा ईस्टला बाल्कनी आहे, बरोबर. तर पूर्ण ईस्टवरनं जर त्याचा प्रकाश जर टीव्हीवर येत असेल हो, तर त्याचं रिफ्लेक्शन पडेल. बरोबर. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. हेच काम आहे सर इंटेरियर डिझायनर. करेक्ट. की टीव्ही युनिट कुठं आलं पाहिजे. मग बसल्यानंतर त्या आतमध्ये बेडरूम भरपूर लोकांचं असतं, माझे आहे की आपण जेव्हा बसतो सोफ्यावर, पाहुणे आले, तसं तुम्ही माझ्या घरी आलात, बरोबर. तर तुम्ही बसल्यानंतर की किंवा कुठला एक माणूस बसल्यानंतर, पाहुणे बसल्यानंतर त्यांना बेडरूम व्हिज्युअलाइज नाही झाली पाहिजे, दिसली नाही पाहिजे समोरासमोर. बरोबर आहे. बरोबर ना. भरपूर लोकांचं किचन बद्दल पण मत असतं, पण आता ते शक्यता कमी आहे की दिसेल ना दिसेल, कारण ते रूम सायझेसवर आहे. करेक्ट. पण बेडरूम, मग त्या हिशोबाने सोफा ठेवणं, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की सोफा सोडून मग तुमचं अजून डायनिंग टेबलची जागा कशी बसते. लोकांना झुला हवा असतो, मग तो झुला कसा बसेल, त्याला किती जागा लागते. त्यानंतर किचन मधल्या तुमच्या ऍक्सेसरीज काय आहेत, मग टॉल युनिटची गरज आहे का, पॅन्ट्री युनिटची गरज आहे का, हे सगळं समजून घेऊन एक कोटेशन दिलं जातं सर. मग ते कोटेशन तुम्ही पास केलं, तुम्ही मला पास करून दिलं कोटेशन, तर मग मी त्याच्यावर एक कॉम्प्लिमेंटरी, मी माझं सांगतोय, मी कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला एक 3D बनवून देतो घराचं. ओके. माझ्या कामाची पद्धत आहे की मी कॉम्प्लिमेंटरी 3D बनवतो. ते एक व्हॉट्सअपचा ग्रुप क्रिएट होतो, त्याच्यावर त्यांचे फॅमिली मेंबर्स, ऑफिसचा माझा स्टाफ, डिझायनर टीम, सुपरवायझर, आम्ही सगळे एका पेजवर येतो, एका ट्रॅकवर येतो. त्याच्यानंतर तुम्हाला एक 3D बनवून देतो. मग त्याच्यात तुम्ही मला त्यावेळेस तुमच्याकडनं काही तुमची आवड समजून घेतली जाते आणि त्यावेळेस ते 3D बनवतो. त्यामध्ये जरी काही करेक्शन असतील, काही चेंजेस असतील तर ते करतो आणि आपलं काम साईटवर स्टार्ट होतं. बरोबर आहे. सर, एक 2 BHK फ्लॅटला इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला किती दिवस लागू शकतात? सर, लॉजिकली जर बघितलं आणि फिजिकली बघितलं तर तुम्हाला 2-2.5 महिने 2 BHKला लागतात. कुणीही काम करू द्यात, बरोबर. लागतात. 1-2 महिने लागतात व्यवस्थित काम करण्याचं. बरोबर. बरोबर. हा, मॉड्युलर असेल किंवा बाहेरनं मशीन प्रेस्ड असेल तर त्याला दिवस कमी लागतात. म्हणजे ऑब्व्हियस आहे की बाहेरनं बनवून येऊन फिट होणार ते, मग त्याला टाइम कमी लागतो. पण जर तुम्हाला बनवायचं असेल आणि तो इंटिरियर बनवायचा, थीम वाईज बनवायचं, डिझायनिंग जास्त असेल तर 2-2.5 महिने लागतात. ओके. आणि जर एकदम सिम्पल बेसिक करायचं आहे तर एका महिन्यातही होऊ शकतं. 1.5 महिना. हा, 1-1.5 महिना खूपच बेसिक आहे. म्हणजे फक्त त्यांना टीव्ही युनिट करायचं आहे, सोफा घ्यायचा आहे. म्हणजे जसं काम आहे जेवढं. फक्त काय होतं आमचं, बघा मी माझं सांगतो की काम चालू केल्यास एकही दिवस काम माझं बंद नसतं. तुम्ही, तुमचे लोक तिथे रोज काम करतील, डेली. असं नाही की आज 4 दिवस महाजनांकडे जाऊ, 4 दिवस पाटीलकडे जाऊ, मग ते 4 दिवस पाटीलचे मग ते 4 दिवस बंद, असं नाही होत. चूक आहे ना सर, ती मग चूक आहे ना. मग कस्टमर तुमच्यावर चिडेल नाही तर काय करेल. कारण याच्यावरूनच एक प्रश्न आहे सर, काय होतं आता, एक तर बिल्डर लोकांचं एक वीक पॉइंट आहे पुण्यामध्ये, जे मी ऑब्झर्व करतो की पजेशन लेट देतात. पजेशन लेट देतात आणि इकडे जो कस्टमर असतो तो कस्टमर रेंट देत असतो, EMI चालू असतो, त्यामुळे तो फ्रस्ट्रेट झालेला असतो. मग त्याचं सगळं फ्रस्ट्रेशन निघतं इंटेरियर डिझायनरवर, फर्निचरवाल्यांवर, की सर लवकर द्या, मी इकडे रेंट पण भरतोय, सर लवकर द्या, लवकर द्या. या गोष्टी चालू असतात. तर हा मुद्दा आपण बघतोय, तर मग त्याला मी तुम्हाला सर एक खरं सांगतो, म्हणजे तुमच्या पॉडकास्ट मार्फत मला, म्हणजे जेवढे ज्यांना इंटेरियर करायची इच्छा आहे त्यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही आहे ना पैसे देताय आणि तुम्ही असे काही 5-10 हजार किंवा 10-20 रुपये देत नाहीत, तुम्ही देताय लाखांनी पैसे. बरोबर. बरोबर. म्हणजे मी कष्ट करतो, आज मी शून्यातून वर आले, तर माझं काय मत असतं, माझे पैसे चीज झालं पाहिजे. तुम्ही तो माणूस म्हटला ना 2 महिने, तुम्ही त्याला 2.5 महिने द्या. हा तो चुकत नसेल तर त्याला 2.5 महिने द्या. पण तुमचे जे 10 लाख रुपये तुम्ही काय टाकताय, ते 1 लाख असू द्या, 20,000 असू द्या, जे तुम्ही देताय ना ते काम व्यवस्थित करून घ्या. काय होतं, आपण ते लोक जे काम करतात, आज माझ्याकडं असू द्या किंवा माझ्याकडे जो माणूस काम करतो, ही भिंत करायची म्हटलं ना 10 बाय 10ची, तरी त्याला XYZ अमाऊंट मला द्यायची. ती त्यांनी 1 दिवसात केली काय, मला त्याला तेवढीच द्यायची. त्यांनी 1 महिन्याने केली काय, मला त्याला तेवढेच पैसे द्यायचे. हा तर एक प्रश्न आहे. बरोबर आहे. मग आपलं काम व्यवस्थित झालं पाहिजे. आणि तुम्ही अशी गोष्ट, फर्निचर अशी गोष्ट आहे का सर की आपण
ही काढू शकतो, नाही आवडली तर परत बदलू शकतो, तर 100% नाही. तसं नाही होत. 100% नाही. असे खूप क्लायंट आहेत सर, खूप म्हणजे खूप चांगले चांगले क्लायंट आहेत. आत्ता आमचे कामच सर आहेत, म्हणजे मी त्यांचं नाव उच्चारणं चुकीचं आहे. आजारी माणूस आहे, नवरा बायकोच राहतात, पण त्या माणसाची इच्छा आहे की मला चांगल्या घरात राहायचं. बरं. 1 वर्षापूर्वी सर त्यांनी मला फॉलोअप केलेला आहे. 1 वर्षापासून कंटिन्यू फॉलोअपमध्ये. आज मी त्यांचं घर त्यांना डिलिव्हर केलं आहे. मला वाटतं माझ्याकडनं 15 दिवस त्यांचं घर लेट पण झालं आहे द्यायला मला, पण एक सिंगल डे काम बंद नव्हतं. पण जेवढं मला चेंजेस करावेसे वाटले त्या कामामध्ये, तेवढे मी स्वतःहून केलेले आहेत. वाटलं मला सर हे बनवू का, हा बनवून दे, कारण त्यांना ती पाहिजे की मला चांगल्या घरात एकदा चांगली गोष्ट पाहिजे. त्यांना चांगल्या घरात जायचंय त्यांना छान. बरोबर आहे. आणि त्यांनी खूप वर्षांपासून केलेलं नाही आहे. कस्टमरला तुम्ही कन्व्हिन्स कसं करता तुमच्या डिझायनिंगला, तुम्ही कस्टमरशी डील कसं करता, तो पण मोठा इंटेरियर डिझायनरसाठी पार्ट आहे ना. पार्ट आहे मोठा सर. बरोबर आहे सर. आता येतो प्रश्न हॉलचा. तर आता काय होतं, जेव्हा हॉलमध्ये आपण एंट्री करतो, केल्यानंतर हॉल एक अशी गोष्ट आहे की जिथं टीव्ही युनिट तर एक भिंत पूर्ण घेऊन घेणार आहे. बरोबर आहे. ती टीव्ही युनिट घेऊन घेते. एका साईडला डायनिंग टेबल असेल तर तिथं येतो. तर तुम्ही काय ऑप्शन आहे आता? अजून परत 2 भिंती उरल्या, इथं 2 वॉल उरल्या, तिथं त्या तर रिकाम्या दिसतं. मग आता एक जर पाहिलं ना तुम्ही, लिव्हिंग रूमला एक तर बाल्कनी असते, नाही तर मोठी विंडो असते. बरोबर. म्हणजे ती भिंत गेली, तशी गेली. एक टीव्ही युनिटला गेली, एक मेन डोअरला जाते, मेन डोअर किचनच्या एरियाला जाते. बरोबर. आणि एक राहते सोफा. हां, सोफ्याच्या बॅक साईडला मग काय? बॅक साईडच्या वॉलला तुम्ही पॅनेलिंग करू शकता, वॉल मोल्डिंग्स करू शकता, अजून त्याला वॉलपेपरने हायलाइट करू शकता, मर्ज करू शकता की पॅनेलिंग विथ वॉलपेपर, ओके, मोल्डिंग्स विथ वॉलपेपर, हां, असं करू शकता. किंवा एखादा पट्टा. आता नवीन काय झालंय माहिती आहे का, आपण जे डिको पेंट हे करतो, क्लेम डेपचे शीट माराव्या लागतात. हां, त्यांनी लुक खूप सुंदर येतो, चांगला आहे. हा प्रीमियम. ओके. तर त्याला ऑप्शनल आलेलं आहे की पीओपीच्या डिझायनर शीट्स आलेल्या आहेत आता, त्या तुम्ही भिंतीला लावू शकतो. म्हणजे तुम्ही एखादा पट्टा घेतला, सोफा इथं एंड झाला, एंडच्या बाजूला एक पीओपी पॅनलचा पीओपी डिझायनर शीट आहेत, त्याचे पॅनल केलं तुम्ही, पूर्ण भिंतीला ते शीट्स लावल्या, तर त्याचा तुम्हाला फील येईल, 3D लक्झरी टच येईल, आणि तो एक बजेट फ्रेंडली तुम्हाला क्लास लुक मिळेल. ओके. आणि या बाजूला वॉलपेपर का. हे काय माहिती का सर, जास्त भरण्यापेक्षा क्रिएटिव्ह काहीतरी करून, थीमला मॅच करून त्याला प्रोडक्टिव्ह लुक देणं, की त्याचा उपयोगही झाला पाहिजे, दिसलंही छान पाहिजे, बजेटमध्ये पण बसलं पाहिजे, याला सर इंटेरियरचा टच म्हणतात किंवा इंटेरियर डिझायनिंग म्हणतात. आणि तुमची खासियत आहे की तुम्ही लोकांना असं जास्त कॉस्टली याच्यात नाही पाडत. दॅट इज द बिग थिंग. गरजच नाही ना सर. जर ती गोष्ट तुम्हाला कन्व्हिन्स करा ना सर, माझं काम आहे ना, मला काम त्यांनी दिलंय म्हणजे मला त्यांचं घर चांगलं करण्यासाठी काम. बरोबर. सुंदर वाटलं पाहिजे, म्हणजे वाटलं बायकोच्या मैत्रिणीपेक्षा तिचं घर चांगलं झालं पाहिजे, हा मेन उद्देश असतो आज का खाता ते जे नसेल. पण प्रत्येकाचंच आहे सर. बरोबर. त्यांचं घर छान आहे तर माझंही छान असावं. करेक्ट. त्यांच्यापेक्षा नाही, पण माझं छान असावं, चांगलं असावं घर. बरोबर आहे. त्यांच्यापेक्षा छान असावं. पण काय होतं, जास्त गिचमिड करण्यात पॉईंट नाही सर. जास्त हे होऊन जातं. करेक्ट. म्हणजे मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला हॉलमध्ये पण पाहिजे. भरपूर क्लायंट आहेत की हे करा. मी किती क्लायंटला कन्व्हिन्स करतो की आपण हे सोडू, याला आपल्याला हा ऑप्शन आहे, आपण यात काम करू. ह्याच्यात काय होतं माहिती आहे का सर, की क्लायंटला आपण समजू शकतो, मी सजेशन देऊ शकतो. शेवट डिसिजन मेकर तेत. बरोबर आहे. डिसिजन मेकर तेत की त्यांनी मला डिसिजन दिलं पाहिजे, हा ठीक आहे, आपण अशा वेळी जाऊयात. थीम्स आणणं, डिझाईन काढणं, म्हणजे आम्ही शक्यतो मी वॉलवर डिझाईन प्रेफर करतो देणं, की वर्करला पण हे होतं, 3D तर चिटकवलेलंच असतं भिंतीनं प्रिंट त्याच्या 3Dच्या, पण वर्करला पण सोपं जातं समजायला, त्यांच्या भाषेत एक्सप्लेन केलं जातं, आणि क्लायंटलाही डिझाईनमध्ये चेंजेस असतील तर ते आम्हाला समजून सांगता येतात. पण ते एक पार्ट येतो सर. सर आपण लिव्हिंग रूम म्हणजे आपण हॉलबद्दल बोललो की हॉल कसा असावा किंवा कोणकोणत्या भिंतींना आपण कसं हे करू शकतो. आता त्याच्यामध्येच अजून जर आपण काही एखादे स्टॅच्यूज वगैरे ठेवायची गोष्ट आली तर तुम्ही काय सजेस्ट करता? लाइटिंग बद्दल काय सांगाल सर, की लाइटिंगचं पण पार्ट तुम्हीच पूर्ण हँडल करता, स्टार्ट टू एंड इच अँड एव्हरीथिंग? सगळं ब्लँक घर तुम्हाला द्यायचं, तुम्ही मला त्याला पूर्ण महल बनवून द्याल. तेच तर काम असेल इंटेरियर डिझायनरचं. आता तुम्हाला काय, फॉल सिलिंग केलं, मिनिमम हाईट,
हां. जी स्लॅबपासून खूप कमी हाईट आली पाहिजे. स्पॉटलाईट, COB, तुमचे पॅनल लाईट्स, ट्रॅक लाईट, तुमचे सिलेंडर लाईट्स, भरपूर सारे लाईटमध्ये ऑप्शन आहेत. किंवा एखादं शँडेलियर आलं, एखादं हँगिंग लाईट आलं, ते कुठल्या एलिमेंटवर पडतंय, म्हणजे खाली एखादा पॉट ठेवला, डेकोरेटिव्ह पॉट, हां. किंवा एखादी स्टॅच्यू ठेवला तुम्ही म्हणताय, तर त्याच्यावर तो सोडला एक कॉर्नरला तर खूप सुंदर दिसेल. किंवा भिंत आहे, भिंतीला पूर्ण पॅनेलिंग केले, त्याच्यावर ट्रॅक लाईट टाकली, त्याच्यावर स्पॉट टाकले, तर ते दिसायला हायलाईट होतात त्या गोष्टी, तर दिसायला खूप सुंदर दिसतं. लाइटिंग इंटिरियर म्हणजे फक्त फर्निचर नाही. इंटिरियर म्हणजे काय, तर वॉलपेपर, कलर शेड्स, तुमचं लाईटिंग एलिमेंट्स, जसं हे तुम्ही डेकोर आयटम ठेवलेत, हे तुम्ही वास्तुनुसार ठेवलेत, पण अशा डेकोर आयटम ठेवलेत की तुमचा लाईट इफेक्ट, तुमचे कर्टन्स, तुमच्या सोफ्यावरच्या पिलोज, बरोबर, तुमचं सेंटर टेबल जो ठेवता त्याच्यावर तुम्ही काय ठेवलंय, टिपॉय, वास, टिपॉय ज्याला म्हणतात आपण नॉर्मल भाषेत आमच्या. हां. एखादा वास, हां. किंवा एखादी फोटो फ्रेम, एखादं पेंटिंग, हे सगळं मिळालं तर ते इंटिरियर आहे. फक्त फर्निचर केलं म्हणजे इंटिरियर केलं असं असं नाही होत. जर आता तुम्ही लिव्हिंग रूम म्हटले तर सिलिंग पासून कर्टन्स घेतले, भिंतीला थोडंसं वॉल पॅनलिंग केलं, वॉल मोल्डिंग्स केले, लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही युनिट केलं, डिसेंट टीव्ही युनिट केलं. एक रिक्वायरमेंट असतेच कस्टमरशी, प्लेन ठेवाल तर अतिउत्तम, पण एखादं शोपीसचं केलं, त्याच्यात लाईट इफेक्ट दिला, वॉलपेपर लावला, कर्टन्स त्याला मॅच केले, सोफ्याला रिलेट केलं कर्टन. कलर, तुम्ही कलर बरोबर कसं खेळता ना, त्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ते मॅटर करतात. हां, की ते इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही कलरवर कसं खेळता, की कुठं काय रिलेट झालं पाहिजे. म्हणजे हा सोफा आहे ना, याला रिलेट झाला पाहिजे तुमचा कर्टन, म्हणजे थोडंफार तरी, तर ते छान दिसतं की कळतं बाबा काहीतरी मॅचिंग चाललंय. बरोबर आहे, एक्झॅक्टली. हे इंटरेस्टिंग होतं की आता तुम्ही याच्यात एक कलर कॉम्बिनेशनचा मुद्दा आणलाच आहे, तर आपण थोडं त्याच्यावर बोलू आणि मग बाकीच्या मुद्द्यांना हात घालू. सर, आता कलर कॉम्बिनेशनचं जसं तुम्ही सांगितलं की सोफ्याचा कलर जो असतो त्यावेळेस तुमचा कर्टनचा कलर पाहिजे, तसंच अजून कोणकोणते कलर कॉम्बिनेशन घरामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतात? बघा सर, काय असतं माहिती आहे का, कलर सायकोलॉजी आहे ही इंटेरियरमध्ये खूप महत्वाचं काम करते. कलर सायकोलॉजी तुम्ही घ्या, तुमचं घर माझ्या दृष्टीने ऑफ व्हाईट मध्ये करा. घराचा कलर हा ऑफ व्हाईट ठेवा, म्हणजे तुमचे जे गोष्टी आहेत त्या हायलाईट होतात. बरं, जर हा टील कलरचा सोफा आहे, मी टील कलरचं पॅनल इथं केलं तर चांगलं दिसेल का, गजबज वाटेल. तर रेड कलरचं केलं तर नाही, पण ऑफ व्हाईट केलं तर ते मॅच होऊन जातं, मर्ज होऊन जातं. तर मॅक्सिमम घराला व्हाईट कलर ठेवा. हा, आता तुम्ही जर ॲज पर वास्तूनुसार पाहाल ना, तर वास्तूनुसार जे कलर जिथं दिलेले आहेत, म्हणजे वास्तूची 5 तत्व, एक अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश. ब्रह्मस्थानी आकाश, आग्नेयाला अग्नी, ईशान्येला पाणी, वायव्येला तुमचा वायू आणि दक्षिणेला पृथ्वी. बरोबर, ही 5 तत्व. मग त्याचे कलर्स जे आहेत ते तिथं मॅनेज करायचे फक्त. म्हणजे लालची रेड कलरची फॅमिली त्या कॉर्नरमध्ये, ब्लू कलरची फॅमिली त्या कॉर्नरमध्ये, ग्रीन कलरची फॅमिली नॉर्थ, ब्लू नॉर्थ, ग्रीन तुमचा ईस्ट जाऊ शकतो. हे डिवाइड करावं लागतं. ते कलर सायकोलॉजी आहे थोडीशी. हे तुम्ही आणि हेच कलर आणला. वास्तू तुम्ही बॅलन्स जर करायची असेल ना, तर तुम्ही कलरमध्ये खेळू शकता. बरोबर आहे. आता आणि हे छोटे छोटे गोष्टी आहेत असं, हे छोटे छोटे रेमेडीज पण आहेत. इंटिरियर करताना हे कुठेतरी वापरलं ना, आणि क्लायंटला जेव्हा दुसरा एक माणूस येऊन सांगतो ना की अरे हे इथं मुद्दामून केलंस का तू, की हा कलर इथं वास्तूनुसार हाच कलर पाहिजे असतो इथं, तर तो कस्टमर तुम्हाला तुमच्यावर थोडासा हॅपी होतो की बाबा खरंच काहीतरी लॉजिकली चाललंय. बरोबर आहे. तर हे छोटे छोटे गोष्टी फक्त मॅटर करतात सर इंटिरियर. आता सर, स्त्रियांचा सगळ्यात जवळचा मुद्दा आहे तो किचन. तर किचन कसं असलं पाहिजे ॲज अ इंटेरियर डिझायनर म्हणून, तुम्ही किचन जेव्हा डिझाईन करतात कोणाचं, तुम्ही कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देतात? हे बघा, किचन तुमचं आता समोरासमोर प्लॅटफॉर्म आलेले आहेत. आजकाल अशी फॅशन आहे, पॅरलल प्लॅटफॉर्म्स देतात. हां, किंवा एल शेप. आपण मी तर म्हणजे मी मागेही बोललो, आत्ताही तेच रिपीट करतो की ज्या मॅम आहेत काम करणार त्या राईट आहेत का लिफ्टी आहेत. बरं, का तर तुमच्या जर त्या राईट हँड साईडने काम करतात तर त्यांच्या राईट हँड साईडला कटलरी आली पाहिजे, की त्यांना इझी झालं पाहिजे.
त्यांचा जो पुलआउट आहे तो त्यांच्या हाताशी आला पाहिजे, की ज्यातून मसाल्याचे डबे हे घ्यायला, जे आपण ओपन शेल्फ देतो क्रॉकरी युनिटच्या खाली देतो आपण, की त्याच्यामध्ये ते छोट्या छोट्या बरण्या ठेवतो आपण, मसाल्याच्या बरण्या किंवा शोपीसाठी, तर त्या पण इझी ॲक्सेस झाल्या पाहिजे. त्याला लाईटी फिट दिला पाहिजे, की कटलरी कुठल्या हाताला आले पाहिजे, तुमच्या ताटाची साईज काय, तुमच्या ग्लासची साईज काय, तुमच्या ओव्हनची साईज काय येणार आहे, तुमचा मिक्सर काय साईजचा आहे, तुमचा फ्रीज कुठल्या साईजचा आहे. म्हणजे सगळे साईजेस विचारात घेऊन ती किचनमध्ये आपल्याला काम करावं लागतं. चिमणी किती MM ची टाकणार आहे, 600 mm आहे, 900 mm आहे, कुठल्या कंपनीची, तिचा शेप कसा आहे, तर ते जो शेप कर्व असेल तो वरचा दरवाजा तसा डोर जो आहे ना चिमणीचा जो हाईड करा तो कर्व करावा लागेल. त्याला व्हेंटिलेशनला जागा सोडावी लागेल. तुमचं मॉब असतात, झाडू असतात, त्यासाठी एक युनिट करावं लागेल बाल्कनीमध्ये. हे सगळं किचनला रिलेटेड गोष्टी आहेत सर. बरोबर आहे. की त्यांचं धान्याची कोठार आहेत असतात मोठमोठे. आता फ्लॅट मोठा असेल तर आम्हाला इझी पडत ते करायला. आता बाल्कनीत कुठे बसतात का ते, किंवा 50 किलो आपण म्हणजे तांदूळ असतो, गहू असतो, गहू दळून वगैरे, तर त्याच्यासाठी स्टोरेज. म्हणजे हे महिलांना आम्ही विचारात घेऊन काम केलं जातं की त्यांना कुठं ऍक्सेसेबल आहे. अगदी मी परवाचा विषय सगळं फायनल झालं आणि मी जस्ट म्हटलं मॅमला, मॅम पोळ्या कुठं लाटणार तुम्ही, चपाती कुठं लाटणार, इथं गॅस ठेवला तुम्ही, राईट येत, तुम्ही चपात्या कुठं लाटणार. एवढे हसले ते नवरा बायको की हा प्रश्न आहे ना सर. बरोबर आहे. हेच तर काम आहे ना आमचं, की तुम्हाला तिथे बसून देणं. इकडे लाटणार आणि अशी चपाती कशी इकडे टाकणार. राईट हँड साईडलाच हे झाली पाहिजे, ती राईट हँड साईडने गेली पाहिजे ना. मग ते आम्ही शिफ्ट केलं, मग ते डिझाईन पूर्ण चेंज झालं. ह्या गोष्टी आहेत सर, की छोट्या गोष्टीसाठी पण खूप पूर्ण चेंज होऊन जातं. विचार तर करावाच लागेल. करेक्ट. ऍक्च्युली काय होतं की आता मी रिअल इस्टेटचं पण काम करतो, तर मी फ्लॅट दाखवतो लोकांना. तर मग मी एका ठिकाणी, आता कालचंच उदाहरण आहे, मी घेऊन गेलो, कस्टमर होते, तर फ्लॅट दाखवत असताना आहे ना त्यांनी सॅम्पल फ्लॅटमध्ये एक सांगितलं की राईट हँड साईडला गॅस होता आणि त्याच्यावर चिमणी होती, आणि त्याची जी ड्राय बाल्कनी होती ते त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला होती. तर त्या कस्टमरचं असं म्हणणं पडलं की इट्स हीट आहे त्याच्यामध्ये, तर ते आपलं याच्या जवळच हवं, म्हणजे ड्राय बाल्कनीच्या शेजारीच मला ते पाहिजे असं. बट वास्तूच्या रिलेटेड जर बघायला गेलं तर ते तसं बसत नव्हतं, म्हणून बिल्डरने त्याला त्या साईडला आणलं होतं. तर अशा गोष्टी होतात. तर चिमणी जी होती, मग मी त्यांना तिथं तो कन्सेप्ट सांगितला की सर आता 2 टाईपच्या चिमणीज येतात. एक चिमणी येते की त्याच्यातून ऑटोमॅटिक येते, की जी हे ऍब्झॉर्ब करून घेते तिथल्या तिथं, आणि ऑटोमॅटिकली क्लिनिंग पण होतं तिचं. हे 1 मंथली तुम्ही करू शकता. आणि सेकंड त्याच्यामध्ये पार्ट येतो की ज्याच्यात पंप असतो, एक पाईप टाकला जातो, आणि जो डिरेक्टली एक्झॉस्टचं जे आपलं दिलेलं असतं त्याच्यातून तो बाहेर निघतो. अशा गोष्टी त्याच्यात घडू शकतात. पण त्याचं काय होतं, जेव्हा डक्टवाली चिमणी लावतो आपण, डक्ट आणि डक्टलेस, ओके, सोप्या भाषेत जर म्हटलं तर, की पाईपवाली चिमणी किंवा विदाऊट पाईपवाली डक्टलेस. बरोबर. जर डक्टलेस लावली तर त्याचा मेंटेनन्स त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आहे डक्टलेसला. करेक्ट. ऑटोमॅटिक जी चिमणी म्हणतो आपण तिला. पण डक्टवाली जर लावली चिमणी तुम्ही, तर त्याला स्पेस खूप जास्त जाते. मग तुम्ही ट्राय काय करायचं, की आपला किचनचा प्लॅटफॉर्म जो आहे तो विंडोच्या जवळ आला पाहिजे, की ड्राय बाल्कनी आला पाहिजे, किंवा तिला डक्टला तेवढी जागा नाही. आपण क्रॉकरी युनिटसाठी जे पैसे मोजतोय, बरोबर, त्यातला अर्ध क्रॉकरी युनिट किंवा लॉफ्ट जो आहे तुमचा ओव्हरहेड स्टोरेज, त्यातून पूर्ण तो पाईप जातोय. मग त्याची 9 इंच 8 इंच जी जागा जाते वेस्ट जाते सर ती. मग तुम्ही पाईप झाकण्यासाठी एवढे पैसे देताय का? तर नाही. मग ट्राय करा, कमी जागा जाऊ द्या. डक्ट वाली चिमणी जरी टाकायची असेल, 90% लोकांची रिक्वायरमेंट तीच आहे की आम्हाला डक्ट असलेली चिमणी टाकायची. मग त्या केसमध्ये तो पाईप जाऊ द्या, कारण तो जर डोळ्यांना दिसला तर तो ऑब्व्हियसली घाणच वाटतं ते, म्हणजे पूर्ण चालत जातं ते. आणि तो इझी टू मेंटेन पण पाहिजे. मेंटेनन्सला तो खूप इझिली काढता बनायला पाहिजे. भरपूरदा काय होतं, आपण फर्निचर करत असतो, त्या केसमध्ये तो पाईप फाटला जातो आतमध्ये. ओके, स्क्रू गेला, फाटला पाईप. फर्निचर करतानाच तो फाटू शकतो. मग चिमणी शेवटी लावली तर फर्निचर तेच की तुम्ही प्रोव्हिजन करा आणि नंतर चिमणी बसवा, आणि नंतर तो बॉक्स फक्त माउंट करा त्याच्यावर. बरोबर. किंवा पाईप जाऊ द्या आणि फक्त प्लाय समोर प्लेस करा. ओके. मेंटेनन्स, उद्या चिमणीचा पाईप फाटला किंवा चिमणी खराब झाली तर तुम्ही चिमणी चेंज करणार आहात. बरोबर. तो पाईप चेंज करणार आहात. रेअरली होतं हे केसेस, खूप रेअरली होतं, पण आपण तो वस्त विचार केला तर
की तो पाईप चेंज पण करता आला पाहिजे तुम्हाला भविष्यात. बरोबर आहे. जास्त डिस्टन्स ठेवला तर तो चेंज करणं खूप डिफिकल्ट आहे आणि फिक्स फर्निचर केलं तर अजून डिफिकल्ट येतो. बरोबर आहे. तर हा एक पार्ट. एक तर ऑटोमॅटिक झालं किंवा जवळच घ्या मग. जवळ घ्या, जवळ घेतलं जास्त लांब असेल तरी चालेल पण ट्राय करा तुम्ही जवळ जायला. करेक्ट. सर किचनसाठी कलर कॉम्बिनेशन काय द्याल? कारण किचन ही अशी वस्तू आहे की तुम्ही चिमणी लावा काही लावा, वाफ तर जाणारच आहे त्याची, थोडीफार तर वाफ हे होते. आता तुम्ही म्हटलं की किचन कुठल्या कलर शेडमध्ये करायचं, तर कलर किंवा मटेरियल तर तुम्ही ॲक्रेलिक मध्ये करू शकता. इझी टू क्लीन. ओके. लॅमिनेट इझी टू क्लीन. मॅट लॅमिनेट जर घेतले तर त्याच्यात जर आतमध्ये भेगा असतात किंवा असं छोटे छोटे टेक्स्चर असतं तर त्याच्यामध्ये ती कचरा, घाण, तेलकट जाण्याची शक्यता असते. आणि तुम्ही जर कधी पाहिलं ना तर ब्लॅक लॅमिनेटला, कधी तुम्ही लॅमिनेट सिलेक्शनला जाल तर तुम्ही ब्लॅक लॅमिनेटला हात लावायचा, मॅट लॅमिनेटला हात लावायचा तर तुमच्या हाताचे ठसे दिसतात. ओके. ग्लॉसीला काय होतं, ग्लॉसीला दिसले तरी ते इझी टू क्लीन होऊन जातात. मॅट ॲक्रेलिक आता आम्ही बघतो, मॅट ॲक्रेलिकला हाताचे ठसे दिसतात. आम्ही एक्सप्लेन करतो कस्टमरला की तुम्ही करताय तर हा ड्रॉबॅक तुम्हाला दिसू शकतो भविष्यात, की तुम्ही असं तेलाचा हात लागला, मॅक्सिमम मेड असतात घरात किंवा ज्या गृहिणी आहेत त्यांनी हात लावला तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो. किचनशीच रिलेटेड अजून एक प्रश्न आहे सर मला, की जी ड्राय बाल्कनी असते, आता याच्यात दोन ऑप्शन आले परत. ड्राय बाल्कनी इन्क्लुडेड विथ द किचन असते, बिल्डर देतो, किंवा ड्राय बाल्कनी ही बाहेर असते किचनच्या. दोन ऑप्शन झाले आता. तर तुम्ही काय सजेस्ट कराल? कारण हा ऑप्शन बिल्डरही विचारतो, तुम्हाला एन्क्लोजच ठेवायची आहे की मध्ये घ्यायची आहे, असं भरपूर वेळा विचारला तो, कधी कधी नाही विचारला. बिल्डरचं तुमचं ॲज अ इंटेरियर डिझायनर तुम्ही काय सजेस्ट करा? आता मी तर 100% सांगतो की ड्राय बाल्कनी ही किचनच्या बाहेरच असावी. बरं. माझा पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज अ इंटेरियर डिझायनर म्हणा किंवा मला असं वाटतं माझ्या घराची बाल्कनी बाहेर. कारण काय होतं, फ्लॅट छोटे, बाल्कनी त्याहून छोटी, बाल्कनी छोट्याच असतात. करेक्ट. एक तर लिव्हिंगला मिळणार तुम्हाला बाल्कनी किंवा तुम्हाला बेडरूमला मिळणार, बरोबर ना. दोन्हीपैकी एक जागी बाल्कनी मिळेल. बरोबर. मग तुमचे जे आपण कपडे असतात, भांडी असतात, ते काही लोक काय करतात, ती बाल्कनी आत घेतात, किचन मोठं करतात, ते सगळं जे कपडे म्हणजे वाळत घालतो आपण किंवा सुकवण्यासाठी ते कपडे सगळे बाहेर आणतात लिव्हिंग रूमच्या बाल्कनीत. असं न करता ड्राय बाल्कनीचं जे काम आहे ते ड्राय बाल्कनीला राहू द्यात. बरोबर. ती बाल्कनी डेकोरेट करा, कुठली, लिव्हिंग रूमची, बेडरूमची, त्याला ग्रास टाका, त्यावर तर येणार सर. बाल्कनी कशी डेकोरेट करायची सांग. मग ड्राय बाल्कनीमध्ये ती वॉशिंग मशीन राहू द्या बाहेर, तुमचे कोठे असतील त्या राहू द्या, मॉब असतील, झाडू असतील त्याच्यासाठी एक स्टोरेज आपण बनवू शकतो, ते बाहेर राहू द्या. मग ड्राय बाल्कनी मला असं वाटतं ते कपडे सुकवायचे जे हँगर्स असतात ते तुम्ही तिथं ड्राय बाल्कनी माउंट करू शकता. किचन मध्ये चांगलं नाही दिसत, नाही वाटत. दोर बंद, त्याचा टॉपिक बंद पाहिजे. कचरा कुंडी ठेवू शकतो बाहेर, मेन पार्ट. ते त्या गोष्टींसाठी ड्राय बाल्कनी इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. ती आत घेऊन, म्हणजे मी पण भरपूरदा केलेलं आहे की क्लायंटला की एलशेप प्लॅटफॉर्मसाठी ड्राय बाल्कनी काढलेली आहे असं घेतलेलं आहे. पण त्या केसमध्ये 2 बाल्कनी तरी पाहिजेत. 2 बाल्कनी हव्यात कमीत कमी. बाहेरच्या जगातून आपण थकून भागून येतोय काम करून, घरात आल्यानंतर 2 मिनिटं चहा प्यायला का होईना बाल्कनीत गेलं तर बरं वाटतं. बरोबर आहे. 4 भिंतीच्या आतमध्ये राहण्यापेक्षा तर ती एक बाल्कनी पण सुंदर दिसावी. करेक्ट. आता बाल्कनीचा विषय चालू आहे सर. आपलं किचन पण झालं आणि हॉल पण झाला आपला. आता बाल्कनीवर जर आपण आलो तर बाल्कनी डेकोरेट कशी करावी? आणि अनदर थिंग की आता एक रूल आलाय नवीन, त्यानुसार तर बाल्कन्या एन्क्लोज्ड आहेत बऱ्यापैकी. नवीन बिल्डर जे करतायत ते एन्क्लोज ठेवतायत. बट आधी जे होतं 2-3 वर्षापासूनचे जे डेव्हलपमेंट चालू आहे कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये ज्या बाल्कन्या आहेत त्यांना एन्क्लोज नाही आहे. म्हणजे माझ्यावरती लगेच दुसरा व्यक्तीचं खिडकी येते, विंडो येते, त्याच्यावर म्हणजे प्रायव्हसीच उरली नाही सर. तर त्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल, कन्सिडरिंग द रूल्स बाय रूल्स विच वी कॅन डू? कारण मी असं ऐकलंय की ते नाही करतायत आपल्याला असं. रेराच्या रूलनुसार किंवा PMRDच्या रूल्सनुसार तुम्हाला फॅब्रिकेशन तुम्हाला करणं अलाउच नाहीये. नाहीच आहे का? बरं. एक्सटिरियर पण नाही आणि इंटेरियर, मेजर इंटेरियर पण नाही. म्हणजे तुम्ही बीमला, कॉलमला डिस्टर्ब बिलकुल करू शकत नाही. हे तर म्हणजे रूल आहेच रे, रूल आहे तो. तर तुम्ही नाहीतर जर आणि हे तर ओसीच्या नंतरच करू शकतो जे काय करा. हो. जरी चुकीचं काम जरी करायचं, म्हणजे आपण करतात जरी केलं तरी ते आफ्टर ओसी, नाही तर बिल्डरला ते ओसी पण नाही मिळणार.
जर तशी काय चूक असेल तर. कलर शेड तुम्ही बदलू शकत नाही बिल्डिंगचा, तर कलर शेड पण नाही change बदलू करता. शकत नाही तुम्ही. जो मेन्शन आहे तो तुम्हाला करावाच लागेल. तर आता तुम्ही म्हणता की त्याला डेकोरेट कसं करायचं. जर त्याला वर छज्जा आला असेल, ज्याला परगोले आले असतील, त्याला वर स्लॅब आला असेल, किंवा तुम्ही पत्रा टाकला, तर खालनं एक PVC शीट लावून टाका. PVC पत्रा टाकायचा का वरती सर आणि नाही, नाही. PVC पॉईंट 2 आहेत ना. जर आलं असेल तर, आणि जर तुम्ही करणार असाल तर, जर पत्रा टाकला, कौलं टाकली, किंवा आता ॲक्रेलिकच्या शीट्स येतात त्या टाकल्या, किंवा आता कौलांसारख्या दिसणारे पण एक शीट येते जी सिमेंट शीटमध्ये येतं, त्या टाकतात. तर ते टाकल्यानंतर खालून तुम्ही डेकोरेशन करण्यासाठी जर मोठी बाल्कनी असेल, एखादा झुला लावू शकता, हँग PVC POP करू शकता, त्याला सिलेंडर लाईट्स लावू शकता, स्पॉट लाईट लावू शकता, हँगिंग लाईट लावू शकतो, बाल्कनीला हुक्स देऊ शकता, त्याला कुंडी असते झाडाची हँगिंगवाली, ती झाडाच्या वेल लावू शकता, गार्डन वॉल करू शकता, खाली थोडंसं ग्रास करू शकता आर्टिफिशियल, नसेल तर मॅट टाकू शकतो. डिझायनर मॅट्स आलेले आहेत. एक चेअर ठेवली, एक टेबल ठेवला, सुंदर डेकोरेट होईल. छान होईल बाल्कनी अशी जर केली तर. एक्झॅक्टली, कारण भरपूर लोकांच्या बाल्कनी अजून सांगतो, आपण प्रनाऊन्स करतो ना, ओम असं करतो ना, बरोबर, ओम, हा प्रनाऊन्सिएशन आहे ना, आम्ही कस्टमाइज केलं होतं एका बाल्कनीसाठी, की लाकडाचे तुकडे वेस्टेज जातात ना, की त्याचं नेटवरनं मी काढलं की ते कसं होतं तो म्हणजे त्याचे वेव्ज कसे जातात. म्हणजे आता मला तुमच्या भाषेत ते सांगता नाही ना, पण ते असं 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 ओमचं होतं. तर ते लाकडाच्या तुकड्यांमध्ये आम्ही तसं तो बनवलेलं, त्याला मान्य LED लावून एका भिंतीला माउंट केलेलं. बरं, ते इतकं अप्रतिम दिसतं. मी त्याचा फोटो मिळाला तर मला मी नक्की तुम्हाला पाठवेल. खूप सुंदर दिसतं. माझ्याकडे असेल मोबाईल. त्याला मोल्डिंग केलंय बाजूने, भिंत प्लेन केली आहे, खाली फक्त झाडं ठेवली आहेत, आणि वर ते ओमचं प्रनाऊन्सिएशन असं ते बनवून लिहिलेलं आहे. म्हणजे ओम असा नाही लिहिलेला, की जो साऊंड असतो ना, त्याचा साऊंड आपण रेकॉर्डिंग करतो व्हॉट्सअपला, बरोबर, तर ते कसं छोटं मोठं वेवलेंथ जातात, येस, हा, त्या टाईपचं मी बनवून अशा लाईन्स अशा जॉईंट करून तो ओम बनवून आम्ही भिंतीवर लावला. तुम्ही जर आमच्या हातात द्याल आणि तुम्हाला जर जे हवंय ते पाहिजे असेल, तर ते असं निसंकोचपणे सोडून द्या, तुम्हाला ते मिळून जाईल. आणि असं दिसेल की वेगळं काहीतरी. शेवटी मला पण असं दाखवायचं आहे ना क्लायंटला, की मी वेगळं करू शकतो, किंवा माझा एकच जर असेल. मला आता भरपूरदा असं होतं की नाही सर, तुमची ही मला रील आवडलेली आहे, नाही सर मला हा फोटो तुमचा कामाचा आवडलेला आहे, तर मला सेम असंच बनवून द्या. याच्यापेक्षा तुम्ही आमच्यावर सोडा, आम्हाला पण नवीन करायचं आहे, मलाही नवीन करायचं आहे, की मी तुमच्या इथे एक नवीन केलं, ह्यांच्या इथे नवीन केलं, की मला पण पोर्टफोलिओला वेगवेगळं. बरोबर, तुमचं पण एक तुमचा लॅमिनेट घेतलाय, ह्यांचा पण तोच लॅमिनेट घेतला, तर मला ते मॅच मजा नाही येणार. तर मी पण ट्राय करणार आहे. तुमच्या घराचं, तुमचं घर छान व्हावं ही तुमची इच्छा आहेच, त्याच्यापेक्षा जास्त इच्छा माझी आहे. त्याच्या मागे माझा स्वार्थ पण आहे, बरोबर, की मला पण भविष्यात तुम्ही काम देणार आहात. करेक्ट, की ते काम जर 4 लोकांना आवडलं तर ते काम मला मिळणार आहे. सर, तुम्हाला जास्त कामं असेच मिळाले ना, की समजा वास्तुशांतीला लोक येतात त्यांचं घर बघायला, आणि तिथूनच 4 लोक तुम्हाला क्लायंट आलेत. आमच्या खूप चांगले कस्टमर आहेत, सुनंदा मॅडम म्हणून. मी 3 दिवसापूर्वीचं रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकू शकतो. मला त्या वास्तुशांतीला माझ्या तब्येतीमुळे मला जाता नव्हतं आलं. मी डेली म्हणजे दर 2 ते 3 दिवसांनी प्रत्येक साईटवर व्हिजिट करतो. मी पुण्यात जर असेल तर मी प्रत्येक साईटवर, मुंबईला मी 15 दिवसातून, पुण्याच्या बाहेर असेल तर मी 15 दिवसातून साईटवर जातो, पण पुण्यात मी दर 2 ते 3 दिवसाला साईट व्हिजिटवर असतो. तर ते एवढं बॉन्ड आमचं झालं कस्टमर बरोबर, वयस्कर आहेत. तर त्यांनी मला एक रेकॉर्डिंग पाठवलं आहे, की तुम्ही नाही येऊ शकलात, इट्स ओके, मी समजू शकते तुम्ही आजारी आहात, पण घरात लोकांनी येऊन खूप जास्त कौतुक केलं तुमच्या कामाचं. असं हेच जिंकलो ना सर. एक्झॅक्टली सर, हेच असतं आपल्या कामामध्ये. जिथं माझी अपेक्षा असेल मला 50,000 मिळावे, तिथं 30,000 मिळाले. हिथं मला जिंकलो ना सर मी, की मला अप्रिशिएट केलं त्यांनी, राईटला लोकांनी अप्रिशिएट केलं. मी अजून चांगलं ह्याच्यानंतर अजून चांगलं काहीतरी देऊ शकतो त्यांना, प्रोडक्टिव्ह काम. बरोबर आहे. आज 4 कामांचे रेफरन्स मला कस्टमर टू कस्टमरच जास्त माझा बेस आहे. करेक्ट, बेस्ट आहे सर ही गोष्ट, की म्हणजे वर्ड ऑफ माउथने जे पण काम मिळतं आपल्याला ते त्यावरूनच मिळतं, की जो व्यक्तीने ते काम बघितलेलं असतं. करेक्ट सर. आता थोडंसं बेडरूमवर येऊ आपण. आता काय की माझ्या घरचं जर एक्झाम्पल घेतलं, मी थोडा व्हिडिओ पण टाकेल बेडरूमचा, तर बेड आहे,
आणि बेडच्या म्हणजे समजा असा बेड आहे आपला आणि बेडच्या राईट हँड साईडला बाल्कनी आहे, त्यामुळे ती विंडो पूर्ण गेली. लेफ्ट हँड साईडला वॉशरूम आहे, ती विंडो गेली होती. तिथे वॉर्डरोब नाही होऊ शकत दोन्ही ठिकाणी. मला मी टी व्ही जास्त बघतो बिकॉज माझं जर्नलिझमचं काम येतं, तर मला नॉलेज घेण्यासाठी मी रोज रात्री 1.5 ते 2 तास पॉडकास्ट ऐकतो. हिंदी पॉडकास्ट, इंग्लिश पॉडकास्ट हे ऐकत असतो. तर मला त्याची गरज आहे. मला हॉलमध्ये रात्री बसून परत आपण दिवसभर ऑफिसला असतो, परत बसायला मला कंटाळा आहे. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की माझं जे स्वतःचं घर असेल तिथं मला बेडच्या समोरच टी व्ही हवा. प्रॉब्लेम असा झाला की समोर मला वॉर्डरोब करावं लागलं, कारण दोन्ही जे साईड होत्या त्या पूर्ण याच्यात गेल्या. बरोबर. एक वॉशरूमच्या याच्यात गेली आणि एक गेली गॅलरीच्या बाल्कनीच्या याच्यात. आता मग टी व्ही लावायचाच होता, तर मग मी काय एक विचार केला की मी एक टी व्ही घेतला नवीन आणि त्याला जे राऊंडेबल एक मिळतात ऍडजस्टेबल लावलं. बट ठीक आहे, इट्स ऍडजस्टमेंट. बट तरी सुद्धा जर आता समोर वॉर्डरोब येतोय आणि मी ॲज इंटेरियर डिझायनर कडून मी ते काम करतो आणि मी त्यांना सांगितलं, सर काहीही करा, मला इथं टी व्ही पाहिजे, प्रोजेक्टर, काहीही करा, तुम्ही काय आयडिया लावाल तिथं. बघा, तुम्ही जिथे बसलायत तिथे बाल्कनी आहे. आपण गृहीत धरू तुम्ही जिथे बसलाय तिथे बाल्कनी आहे, इथून मेन डोर आहे, म्हणजे बेडरूमचा डोर आहे. आणि मी ज्या भिंतीला बसलोय या भिंतीला आलंय तुमचं बाथरूम. म्हणजे ही भिंत गेली, ही भिंत गेली, ही भिंत अर्धी गेली, 3 फूट गेली. दरवाजा 3 बरोबर असतो, अर्धी भिंत गेली. आता ही भिंत जी असणार आहे ना तुमची, ही एकतर 10x12चा एक रूम साईज आता स्टँडर्ड चालू आहे, मास्टर रूम मिनिमम. बरोबर. 10x11, 10x12चा. तर आपण एक गृहीत धरू आपल्या इकडे 12 ते 13 फुटाची भिंत मिळेल. ही भिंत जर ही दिशा योग्य असेल तर मी प्रेफर करेल की डोकं इकडे ठेवायला. बरोबर. इकडनं एक वॉर्डरोब देईल, या बाजूने एक वॉर्डरोब येईल, या बाजूने एक वॉर्डरोब येईल, त्याला आर्चेस करेल. ओके. तिथं साईड टेबलचं प्रोव्हिजन करेल. मागे हेडबोर्ड देईल, हेडबोर्डच्या बॅक साईडला लाईट देईल, बॅक साईडला पॅनल करेल, जिथे तुम्ही बेडच्या बॅक साईडला छान दिसेल. डोक्यावर ओझं नाही येणार म्हणून लॉफ्ट नाही करणार, फक्त वॉर्डरोब जितके तितकेच लॉफ्ट कर. करेक्ट. एक्झॅक्ट बेड सेंटरमध्ये आला, बोथ साईड तुम्हाला उतरायला जागा मिळाली. बरोबर. त्या बाजूला स्टडी टेबल करेल, स्टडी टेबलच्या वर बुकशेल्फ करेल आणि तोच एक पॅनल त्याचा कर्व करून टी युनिटसाठी आणेल. त्याला 2 ड्रॉवर, वर तुमचा टीव्ही माउंट, मोल्डिंग, डिसेंट आणि सोबर. आता आलं तुम्ही ड्रेसिंग टेबल कुठे कराल, तर एक वॉर्डरोबचा जो पॅनल डोर असेल, एक डोर असेल, त्याच्या आतमधल्या साईडला मी मिरर करू शकतात. राईट. नसेल तर जिथं मी स्टडी टेबल बोललो त्याच्या शेजारी मी फोल्डिंगचं स्टडी टेबल घेऊन तिथे एक मिररचं डिझाईन देऊ शकतो, जेणेकरून माझा मिरर तो बेडवर रिफ्लेक्ट होणार नाही. ते नको पाहिजे तसं. 100% नको. बेडच्या समोर किंवा असा म्हणजे आपल्याला आपण स्वतः मिरर मध्ये दिसायला नको. बेड रिफ्लेक्शन बेडचं नाही आलं पाहिजे मिरर. ओके. आणि सर असं काही होऊ शकतं का की म्हणजे समोरच समजा आपल्याला वॉर्डरोबच्या समोर टीव्ही आणायचा आहे किंवा असं काही आहे आता इंटेरियर हायड्रोलिक सिस्टीम आले आहेत सर टीव्ही साठी का? हा, म्हणजे तुमचा सिलिंग मधनं टीव्ही येऊ शकतो, पण त्याला फ्लॅट मध्ये नाही पॉसिबल व्हायचं, ते बंगलोज मध्ये करू शकतो. ओके. आणि प्रोजेक्टर वगैरे सर काही? प्रोजेक्टर साठी तुम्हाला भिंत व्हाईट ठेवावं लागेल, प्लेन ठेवावं लागेल, किंवा प्रोजेक्टर सिलिंग मधनं खाली आणावं लागेल, वरतून खाली आणायचं. हा, वॉर्डरोब ओपनेबल असेल हा, तर मग ते तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होईल. किंवा वरती पण ते असे लॉफ्ट आहे ना सर, मग त्याच्याने पण ते नाही पॉसिबल. त्यामुळे तो जिथे मी लावलाय तेच एक ऍडजस्टमेंट तरी मला आहे. स्टिकर घेतलं की मला सांगा. नक्की सर. सर आता हे झालं, आता बेडरूम बद्दल अजून काय सांगाल तुम्ही थोडंसं? जर कोणते कलर बेडरूम साठी चांगले असू शकतात? सर, बेडरूम साठी मास्टर बेडरूमला ऑफ व्हाईट हा कलर सगळ्यात चांगला आहे. आणि जर तुमची बेडरूम समजा आपण एक गृहीत धरलं की जिथं नसावी, कपलची बेडरूम ईशान्येला बिलकुल नसावी. ओके. आग्नेयला सुद्धा ट्राय करा की नसावी, की आग्नेयला जर असेल तर मतभेद होणं, छोट्या छोट्या गोष्टी होतात. जर आलीच आणि फ्लॅटच असेल तर मग तिथं कलर कॉम्बिनेशन मध्ये करा, की आग्नेयला आली तर रेड फॅमिलीमध्ये कलर सिलेक्शन करा. रेड. साऊथ वेस्ट, साऊथ साईडला आली तर बेज कलर घ्या, येल्लो कलर घ्या, किंवा तुमचे कलर शेड्स त्या फॅमिलीमध्ये जावा. ह्या टाईपमध्ये काम केलं. नॉर्थला आली, जर तुम्ही म्हणाल परत की मी पूर्ण बेडरूम लाल करायची का, मग जर माझ्या साऊथ ईस्टला बेडरूम आली आहे तर बघा, त्याला तर ऑप्शनच नाहीये ना, तुम्ही तोडू तर नाही शकत. बरोबर. मग तिथं तुम्ही काय करा, एलिमेंट्स घ्या.
त्या रेड म्हणजे डार्क रेड नाही, रेड फॅमिलीमध्ये तिथं कलर कॉम्बिनेशन घ्या. वॉलपेपर त्या टाईपमधला थोडासा कलर असला, एक हँगिंग लाईट लावा त्या कॉर्नरला, त्याचा कलर लाल असेल. तुम्ही रेड फॅमिलीमध्ये एक वॉर्डरोबला छोटंसं डिझाईन घ्या, तिथं तो कलर द्या, त्याला सॅटिस्फाय करा. करेक्ट. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत सर, की जेणे घर पण चांगलं दिसलं पाहिजे, वास्तू पण व्यवस्थित बस थोडंसं स्टेबल झाली पाहिजे. हे सगळं केल्यानंतर आपल्याला छान लुक येईल. सर आता आपण चिल्ड्रन्स बेडरूम कडे आलो. म्हणजे हे मी थोडंसं पुणे, मुंबई, नागपूर, आपले जे आहे कोल्हापूर, म्हणजे जे फ्लॅट सिस्टीम आहे त्याला कन्सिडर करून आपण या गोष्टी करतोय. बंगलोजचं करायचं झालं तर ते तो पार्ट आणि तो खूप डिटेल होईल पॉडकास्ट, एक म्हणजे त्याला 3-4 तास लागून. पण हे तुम्ही हे जे आपण डिस्कशन आता करतोय, हे तुम्ही बंगलोला पण आपण ऍप्लिकेबल करू शकतो कारण तिथेही हॉल असतो, तिथेही बेडरूम असते, तिथे किचन असतं, त्याला सगळ्यांसाठी आहे. करेक्ट. फक्त हे मॅटर कुठं करेल, रूम साईजेसवर करेल. साईजेसवर जागा जर मुबलक असेल, तुम्हाला वॉक इन वॉर्डरोब मिळालं तर वॉर्डरोब बेडरूम मध्ये घ्यायचीच गरज नाही ना, वॉर्डरोब तिकडंच गेलं. म्हणजे ते बंगलो सिस्टम किंवा आता फ्लॅट्स पण आहेत काही, आता मी भरपूर फ्लॅट्स करतोय असे की ज्याला वॉक इन वॉर्डरोब सिस्टम बिल्डरने ऑलरेडी आता दिले. इथेही वाकडमध्ये आहे, जर कुणाला घ्यायचं असेल तर दे कॅन कॉन्टॅक्ट. फायदा कुठं झाला पाहिजे. आणि तुमचा वॉर्डरोब वॉक इन वॉर्डरोब जर असेल तर तुमचा वॉर्डरोबच नाही, मग फक्त एक छान एक बेड आला, साईड टेबल्स आले, पॅनलिंग्स आले, पेंट आला, डिको पेंट. म्हणजे पॅनलिंगमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत सर, की जेणेकरून कर्व शेप दिले, त्याच्यातून वरनं लुवर्स टाकले, लाईट गेली, चारकोल शीट आहेत, लुवर्स आहेत, भरपूर एवढे हायलाईट करण्यासाठी ऑप्शन्स आहेत मार्केटला. PVC काय काय नवीन मटेरियल आलेलं आहे की रिअल स्टोन सारखा तुम्हाला फील पण मिळू शकतो. भरपूर इतके ऑप्शन्स आहेत सर मार्केटमध्ये, ओके, की तुम्ही त्याला खूप हायलाईट करू शकता. हा झाला जो वॉर्डरोब नसेल तर पार्ट. आता तुमच्या मुद्द्यावर येऊ आपण, की चिल्ड्रन बेडरूम काय होतं, आम्ही थीम वाईज पण केलेली आहे. आता जर तुम्ही पाहिलं आमच्या ह्याच्यावर, तर मी स्पायडरमॅन थीम केली आहे, ते आता फुटबॉलची करतोय, बार्बी थीम केलेली आहे, कारची केली, कारचा बेड बनवलाय. ओके, तुम्ही अशा पण केलंय का? असं मला फोटो शेअर कराल, मी ते लावून देतो जेव्हा हे असं. येस, नक्की. कारण मी आहे ना आता एक फुटबॉलची करतोय, तर बेड असा कर्व घेतलाय. बरं. आतमध्ये MDFचा एक फुटबॉल आणून असा बसवला आणि इकडे पूर्ण बेडला ग्रास दिली, आर्टिफिशियल ग्रास. ओके. जो फुटबॉल आहे त्याला ब्लॅक आणि व्हाईट मध्ये पेंट केलंय. तर वॉर्डरोबचा दरवाजा पण मी त्या फुटबॉल शेपचा कट करून असे चेक्स करून फुटबॉल टाईप ते केले. जशी ग्रास असते तशी अशी ग्रीन लॅमिनेट्स मध्ये हे केलंय. तर हे थीम वाईज केलं तर ते खूप सुंदर दिसतं, पण ते मर्ज झालं पाहिजे. म्हणजे वॉर्डरोब एक कलर, बेड वेगळा, मग ते मॅच नाही होत. नाही. मग तुम्ही जर थीम वेव्ह वाली घेतली तर सगळे असे वेव्ह दिसले पाहिजेत. स्क्वेअर आहे तर स्क्वेअर, ट्रायंगल आहे तर ट्रायंगल. तुम्ही काय घेतलंय की तुम्हाला जे डिझाईन मध्ये बनवत ते तुम्हाला असं कुठे 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 दिसलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये ते दिसलं पाहिजे. बरोबर आहे. जसं आपण शर्टला पॅन्ट मॅच करतो ना, तोच प्रकार आहे की ते एकमेकांशी मॅच झालं पाहिजे. वॉर्डरोब बेडशी, साईड टेबल बेडशी अशी मॅच झाले पाहिजे, की ते वाटलं पाहिजे की ही ह्याची फॅमिली आहे म्हणून. मर्ज झालं पाहिजे. मग प्रॉब्लेम की रील बघून तुम्ही एक प्रॉडक्ट बनवून टाकाल, पण रील बघून ते मर्ज करणं पॉसिबल नाही तुम्हाला. ती थीम घरात आल्यानंतर हे बेडरूम वेगळ्या कलरची किंवा हे पूर्ण वेगळं असं होऊन जातं. बरोबर. मी तर सर क्लायंटला सांगतो की मिनिमम 15-20 दिवस, 1 महिना आधी तुम्ही फायनल करून टाका इंटेरियर डिझायनर तुमचा पोझिशनच्या. मिनिमम 1 महिना आहे ना तुम्हाला, आणि त्याला एका पेजवर यायला पण वेळ लागतो. बरोबर आहे. की त्याच्या डोक्यात काय संकल्पना आहेत, तुमच्या डोक्यात काय संकल्पना आहेत. कदाचित माझ्यापेक्षा तुम्ही मला चांगलं गाईड करू शकता. तुम्हाला एखादी गोष्ट असू शकते 100% तुम्ही मला डिझाईन देऊ शकता. बरोबर आहे, की जी मी केलेली नाहीये किंवा जी माझ्या विचारात नाहीये. तुम्ही मला सांगितलं की रंजित आपण बनव, मी त्याला कस्टमाइज करू शकतो तुमच्या फ्लॅटनुसार. मी त्याला कस्टमाइज करेल, त्या साईज मध्ये आणायचा प्रयत्न करेल, ती बनवेल. आणि ते तुम्हाला जर मी प्रेझेंट केलं 3D थ्रू, तर ते तुम्हाला पटलं तर आपण तिथं गो थ्रू करू शकतो पुढे कामाला. जेव्हा तुम्ही साईटवर येता आणि आज मला पोझिशन मिळेल, मी उद्या माणसाला फायनल करतो, तुम्ही विचार करा तुम्हाला काय वेळ मिळलाय डिझाईनसाठी, मला काय वेळ मिळलाय डिझाईनसाठी. मग तुम्हाला शॉर्ट पिरियड येतो,
की तुम्हाला जागच्या जागी फायनल करायचंय की नाही, हे 2-3 ऑप्शन मध्ये. पण तुम्ही जर जास्त टाइम दिला डिझायनिंगला, बरोबर, तर तुम्हाला तो प्रॉडक्ट छान मिळेल. चांगला मिळतो. आणि काय होतं की नवीन नवीन गोष्टी येत राहतात मार्केटमध्ये, त्या आम्हालाही ट्राय करत असतो की आम्हाला कुठल्या साईटवर किती फ्लेक्झिबल आहोत आम्ही, की तिथं वापरायला चान्स मिळेल, की ही गोष्ट आम्हाला वापरायला, की आम्हाला पण लोकांना दाखवायचं ना की मी किती इंटरेस्टिंग करू शकतो, Interesting किती ब्युटिफुली आपण ते हा करू शकतो प्रॉपर्टी. की मला ते इम्प्लिमेंट करायचं की जेणेकरून ते मला परत पुढच्या साईटमध्ये वापरता येईल, कारण ते छान दिसतंय. आत्ताचा ट्रेंडनुसारच चाललंय ना सर. आता कर्व चालू आहेत, तर थोडे दिवस आता कर्वच चालणार. तुम्ही तुमच्या घरात काहीतरी कर्व केलेला, करो टाईप, राईट, म्हणजे आता चालणारच आहेत ते. बरोबर आहे. मग हे थीमनुसार पाहिजे, ट्रेंडनुसार, ट्रेंडनुसार पाहिजे, तर ते आपलं छान दिसतं. एक अशी गोष्ट पाहिली होती सर, आता आम्ही मित्र होतो, बसलेलो होतो, डिस्कस करत होतो, तर तो बोला की 3 करोडचं घर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी 50 ते 60 लाखांचा पेंट केला. सर, पेंट 50 ते 60 लाखात असतो का? जर सर त्यांनी पॅनेलिंग्स केले असतील, त्याला डिको पेंट, पीयू पेंट किंवा विनियर वापरला असेल, तर त्याला पॉलिशिंग हे जर केलं असेल आणि ते खूप जास्त प्रमाणात केलं असेल, म्हणजे काही काही लोक पूर्ण वॉर्डरोब पण करतात. आता मी स्वारगेटची एक साईट चालू आहे माझी, तिथं पूर्ण वॉर्डरोब, पूर्ण एक बेडरूम पूर्ण ह्याच्यात केली आहे MDF मध्ये, पॅनेल पूर्ण डोअरला पण MDF लावले, पूर्ण ड्युको करणार आहे मी त्याला आणि पीयू पेंट करणार आहे. तर याने कॉस्टिंग वाढतं. पण आता मला पाहिलं पाहिजे की 50 ते 60 लाखाचा पेंट म्हणजे काय त्याच्यामध्ये. मी स्वतः जरा हे झालो, म्हटलं अरे, पण आता ते स्क्वेअर फीटवर असतं ना सर. हां, मग कदाचित ज्यांनी त्यांना पेंटचं कोटेशन दिलं असेल, त्यांनी ते मोजमाप करूनच दिलं असेल. म्हणजे ते होऊ शकतं, असं नाही की होणार नाही. तुम्ही जितका कलर घेणार, किती कुठला कलर मारताय त्याच्यावर पण डिपेंड आहे. बरोबर आहे, कॉस्टिंग तुमचं. करेक्ट. तुम्ही जर बेसिक कलर घेतला तर तुमचं कॉस्टिंग त्याच टाईपमध्ये. पण शक्यतो मी सजेस्ट करतो की तुमचं बिल्डरने एक हात पेंट दिलेला असतो, आपण फर्निचर करतो, इंटिरियर डिझायनरकडून किंवा एखाद्या पेंटरकडनं फर्निचर व्हायच्या आधीच कोटेशन नका काढत जाऊ. फर्निचर झाल्यानंतर कोटेशन काढायचं. तुमच्या वॉर्डरोबची बॅक वॉल ती मायनस होते त्यातून. बरं, मायनस होते त्यातून की तुम्ही 7x7 तेवढा स्क्वेअर फीट कमी झाला ना पेंटिंगमध्ये तुमचा. टीव्ही युनिट समजा तुमचं 10 फुटात 10x9चं टी युनिट आहे, तर 90 स्क्वेअर फीट कमी झालं ना पेंटमध्ये तुमचं. बरोबर. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुमचे जर पैसे वाचवायचे असतील ना, ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. की इंटिरियर डिझायनर आपण त्याला पैसे देतोय, त्याचं डोक्याची झीज झाली पाहिजे. म्हणजे कस्टमरनी, मी तर वेलकम करतो कस्टमरनी जर मला डिझाईन दिला, कधी कधी माझ्यापेक्षाही छान कस्टमर सजेशन देतात. आणि त्यांनी मोल्डच असं करतो. माझे बिझनेसचा एक रूलच आहे, म्हणजे मी जे करतो क्लायंट बरोबर डील, की मी क्लायंटला विश्वासात घेऊन त्यांच्या दृष्टीने डिझाईन बनवतो. बरोबर, जसं त्यांना आवडेल. खूप छान छान, जो आता मी फोल्डिंग 9 टेबल म्हटलं, हे कन्सेप्ट परमिशन द्यायला किंवा हे बनवायला की कर म्हणायला पण मोठं हे लागतं. हो, काही लोक खूप असे. मी आता एक फोल्डर टाइम टेबल बनवलाय, खूप छान आहे तो. म्हणजे असं ओपन करायचा, त्याला फ्लॅप करायचं, त्याचा खालचा फ्लॅप करायचा, व्हील त्याला ते लॉक करायचे, बेंच येतो, परत तो फ्लॅपहून पूर्ण बॉक्समध्ये शिफ्ट होतो. हे जे केलंय हे कर म्हणायला पण थोडं डेअरिंग लागतं ना, की कर, तुला वाटतं ना योग्य आहे कर. तर हे आम्हाला पण करायला चान्स मिळतो. आणि कस्टमर पण खूप चांगले चांगले ऑप्शन्स आणून देतात. असं नाही की आपल्यालाच खूप कळतं किंवा मलाच खूप कळतं. बरोबर. तर बिलकुल नाही. की तुम्ही मला जर सांगितलं की रणजित मला इथं ह्या पद्धतीचा वॉलपेपर लावायचा आहे ब्रिकवाला, तर तिथून माझं काम चालू होतं की सर आपण हाफमध्ये ब्रिक लावूयात का, मग इथं पॅनलिंग करूयात का, मग ब्रिक रेड कलरची घेऊयात का, मग ब्रिकमध्ये सर मी तुम्हाला अजून 4 ऑप्शन देऊ का. हे माझं काम आहे. बरोबर आहे. शेवटी घर तुमचं आहे, तुमच्या पद्धतीने मला त्याला नटवायचं, तुम्ही खुश होताल असं. करेक्ट. भरपूरदा काय होतं, मी एक काम घेतलं होतं मध्यंतरी, तर ते काय म्हणाले की मला ते आमचं ऐकतच. कोण म्हणजे क्लायंट म्हटलं की आमचं ऐकतच नाही. इंटेरियर डिझायनर ऐकत नाही. हो. हां. मग म्हटलं तर ते तुमचं ऐकत नाही तर माझं कधी ऐकणार. त्यांच्या भावाचं काम त्यांनी मला दिलं, त्यांचं काम ऑलरेडी दुसऱ्याला दिलं, तर काम खूप मोठं होतं.
मला वाटतं 45-50 लाखाचं काम होतं ते. तर त्यांनी त्यांचं काम दिलं त्यावेळेस ते म्हटलं की माझं काम मी त्यांना दिलं, पण ते काहीच ऐकत नाही. मग त्यांना आम्हाला आवडलं नाही तरी ते म्हणतात की नाही, ते 3D मध्ये ते चेंजेस नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. हा, ते फ्लेक्झिबल पाहिजे. म्हणजे मी इंटेरियर डिझायनर जे आहेत माझे ज्युनियर जे सिनियर आहेत त्यांच्याकडनंच मी शिकतोय. पण जे ज्युनियर आहेत किंवा ज्यांना काही शिकावं असं वाटत असेल त्यांच्यासाठी मी सांगतो की फ्लेक्झिबल राहायचं. बिझनेसमध्ये तो इंटेरियर डिझायनर हा तर फ्लेक्झिबल राहायचं. कारण मी असं पाहिलं सर, कारण हे आता समजा इंटेरियर डिझाईन जरी नसतील किंवा फर्निचरवाले जरी असतील लोक, हे होगा ही नाही, ऐसा होता ही नाही आहे. सर मी तुम्हाला एक वाक्य बोलतो, कस्टमरला मित्र बनवायचं, विश्वासात घ्यायचं की सर हे का होऊ शकत नाही ना, ह्याची तुम्ही जेन्युइन रिझन द्या. ते कस्टमर म्हणणार नाही तुम्हाला की करा म्हणून. ते हे मी पाहिलं. समजून सांगा ना, म्हणजे नाही म्हणतील ना, ते त्यावर लॉजिकली जर ते वर्कआउट होणार नाही तर तो ते का फोर्स करणार. हां, मी त्या दिवशी सांगितलं की एका जागी सॉफ्ट क्लोजिंग चॅनल्स बसवायचे होते. त्या मॅम मला म्हटलं की होऊ शकतं, ते का नाही होणार. तुम्ही म्हटलं की मॅम दोन्ही पंप जे आहेत चॅनलचे ते व्यवस्थित बरोबर चालले तर बरोबर आहे. जो वरचा पंप लॉक झाला तर खालचा पंप ऑटोमॅटिकली खराब होऊन जाणार आणि ते अडकणार तुमचं एकदम व्यवस्थित. की का दरवाजावर आपण जेव्हा झाडून काढतात महिला, किचनचा डोअर जो ओपन असेल तर त्याच्यावर प्रेस करतात हाताने आणि मग खाली झाकून झाडून काढतात. ह्याने काय होतं, त्या हिंजेस खराब होतात. मग किचनलाच मेंटेनन्स जास्त येतो. मेंटेनन्स कशाला जास्त येतो, किचनला जास्त येतो. काय येतो ते ह्या गोष्टीत. किंवा ड्रॉवर आपण सोडतो आणि तो ओपन ठेवतो, मग झाडून काढतो, मग त्याची धूळ चॅनल मध्ये जाते आणि वारंवार झाल्याने चॅनल खराब होऊन जातो. बरोबर आहे. किंवा व्हील असतात, आपण केस विंचरतो, केस त्याच्यात अडकतात, ते केस गुंतडा होतो त्याच्यात, किंवा ती धूळ किंवा ते जाळ्या होतात, मग ते व्हील अडकतात. तर हे जर तुम्ही कस्टमरला सांगितलं ना, एकदम समजूतदार पद्धतीने जर एक्सप्लेन केलं ना, तर मी सांगतो कस्टमर तुम्हाला म्हणणारच नाही, कारण त्यांना तरी कुठं मेंटेनन्स. करेक्ट. सर, आता देव्हाऱ्याचा जर विचार केला आपण तर तुम्ही काय सांगाल की देव्हारा कसा हवा आणि सुंदर दिसण्यासाठी कसा असावा देव्हारा. हे बघा, जर तुम्ही वास्तूच्या दृष्टीने गेला तर ईशान्य कोपऱ्यात तुमचा देव्हारा असला पाहिजे. त्यानंतर ईशान्य म्हणजे ईश्वराची दिशा आहे, पाण्याची दिशा आहे. तिथं तुम्ही वॉटरफॉल लावू शकता जर तिथे तुमचं म्हणजे कोपरा असेल ना. आणि मंदिर, तुम्ही जसं मंदिराचा प्रश्न केला तर मंदिर हे सागवानात हवं. सागवानात म्हणजे ते आता रेडीमेड पण खूप सुंदर सुंदर मंदिर मिळेल, पण डिझायनर जरी पाहिलं तरी त्याचा मेहरब मिनिमम सागवानात आला पाहिजे. त्याचे जे पुढचे 2 पिलर आहेत ते सागवानात असेल, त्याला डिको करा. किंवा डिझाईन मध्ये जर तुमची थीम काय आहे, तुमचं लिव्हिंग रूम मध्ये जर मंदिर येत असेल तर त्या थीम नुसार त्याला डेकोरेट करायचं. मंदिरात खरं तर मंदिरात मांडी घालूनच पूजा करावी लागते. घरातला जो देवघर असतो मांडी घालून पूजा करावी लागते. पण आजकालचे ऑप्शन्स आलेले आहेत, ते आम्ही स्टूल बनवतो, आम्ही बेंच बनवतो जो की बाहेर निघतो, आतमध्ये शिफ्ट होतो. ट्रे बनवतो मंदिरासाठी की ज्याच्यावर नैवेद्याचं ताट असतं, की ज्याच्यावर तुमचं उदबत्तीचं स्टँड किंवा बाकीच्या गोष्टी बरोबर पूजा करताना ते इझी तुम्हाला होतं. आणि परत बंद केलं की त्याची डेप्थ कमी होती मंदिराची, जर तो ट्रे आपण बनवला. ह्या गोष्टी करायच्या. मंदिराच्या खालीच मंदिराचं सामान, देवाचं सामान ठेवण्यासाठी फक्त एक आहे की मंदिराच्या वर नसावं काय, ओझं नसावं. बरोबर आहे. कळस नसावं मंदिराला, मेहरब असावा. घरातलं देवघराला कळस नसावा. ह्या ज्या 2-3 गोष्टी ह्या फक्त ऍज पर डिझाईन तुम्ही इम्प्लिमेंट करा. बरोबर. लाईट त्याच्यात एक तुम्ही हे करू शकता. मी आता इंटेरियरच्या ह्याच्यासाठी आलोय बोलायला. तुम्ही वास्तूमध्ये पण तुम्हाला भरपूर ते सांगू शकतो. आपण त्याच्यावर पण त्या दोघांवर पॉडकास्ट करू, दोन्ही इन्क्लुडिंग. ऍक्च्युली सर वास्तूचंही काम करतात आणि सरांचं मेन आहे इंटिरियर डिझायनिंग. बट जो व्यक्ती इंटिरियर डिझायनिंग करतो त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो की ते वास्तूचंही त्यांना नॉलेज हवं, तरच ते घर एक संपूर्ण घर म्हणून तुम्ही त्याला म्हणू शकतात. सर, तुमचं मनापासून धन्यवाद, तुम्ही सगळी माहिती दिली. ज्याही लोकांना सरांसोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल, तुमच्याकडून त्यांना कन्सल्टेशन घ्यायचं, तुमच्याकडून त्यांच्या घराचं इंटेरियर डिझायनिंग पूर्ण करायचं असेल तर तुम्ही काय त्यांना कॉन्टॅक्ट नंबर द्याल सर? माझी फर्म आहे द रॉयल इंटेरियर्स. इन्स्टाला माझं पेज पण आहे द रॉयल इंटेरियर्स नावाने. माझं ऑफिस आहे हडपसरमध्ये, पुण्यामध्ये. आपले पुण्यामध्ये ऑल ओव्हर पुणेमध्ये सिटी आणि जिल्हामध्ये पूर्ण कामं चालू आहेत. त्याचबरोबर आपण मुंबईमध्ये पण काम करतोय, पुण्याच्या बाहेर साताऱ्यामध्ये पण कामं करतोय. तर माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करण्यासाठी 8605724142. ऑफिसचा नंबर आहे 9172514560.
या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.